या ठिकाणी येण्याचं ही जी वेळ आहे चौथी वेळ आहे, म्हणजे मागच्या वर्षी 2दा आणि या वर्षी ती दुसऱ्यांदा, म्हणजे चौथी वेळ आहे. ज्या वेळेस हा बाग मागच्या वर्षी सेटिंगला होता तेव्हा एकदा पहिल्यांदा आलो, नंतर हार्वेस्टिंगला आलो होतो, या वर्षी सुद्धा हा सेटिंगला असताना आलो, आता हार्वेस्टिंगला आलो. आता हे पीक दिसतंय, मग याचं भविष्य आहे का? कारण एखादं वर्ष तर पिकतच, कुठंही पिकत आपण बघतो, बरोबर आहे की नाही? मग हे सगळं थोडंसं, आणि हे यांच्या तिथं पिकतंय की अजून कुठं पिकतंय बघ, हे की एखाद्या वर्षी माणूस अपवादानं सक्सेस होतो, तर दरवर्षी सक्सेस होणं म्हणजे खिरापत आहे का? नाही. बरोबर ना? म्हणजे याच्या पाठीमागं काहीतरी सूत्र आहे काहीतरी. मग ते सूत्र काय आहे तेच सगळ्या शेतकऱ्यांना जाणून घ्यायचं. कारण डाळिंब हे पीक माणसाला भरपूर उत्पन्न कमवून देतं, शेतकऱ्याला श्रीमंत होण्याचं एक चांगलं साधन आहे. परंतु डाळिंबामध्ये अशा कहाण्या आलेल्या आहे का, तेल्या, त्याच्यानंतर मर, नंतर डाग, का हो तुम्ही सांगाल आता, मला काय माहिती एवढी. डाळिंब हे पीक बरड जमिनीमध्ये, हलक्या जमिनीत चांगलं येतं, पण ही जी व्हरायटी आहे शरद किंग, ही खादाड व्हरायटी, ही काळ्या जमिनीमध्ये भारी आहे. हिचं उलटं शास्त्र आहे. यांनी जेवढी ताकद लावली आहे असं म्हणायचं, यांनी वाळवंटामध्ये यांनी पिकवलं आहे असं म्हणायचं. ही काळ्या जमिनीमध्ये आपोआप डेव्हलप झालेली, ही बरड जमीन डेव्हलप झालेली नाही आहे. आणि ही व्हरायटी ही शास्त्रज्ञांनी तयार केलेली नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं का शरद किंग ही संकरित व्हरायटी, संकरित व्हरायटी नाही. व्हरायटीवर कुठल्याही पिकाचं यश अवलंबून राहत नाही. थोडाफार फायदा होतो 10-20%, पण तो फायदा घेण्यासाठी तुम्हाला संपूर्णपणे कशावर काम करावं लागेल. म्हणजे तुमच्या बागेचे फोटो मागच्या वर्षी मी जे जगातले शास्त्रज्ञ त्यांच्या ग्रुपवर टाकले होते, आणि त्यांना सांगितलं मी का शेजारी नदी गेलेली आहे आणि 5 महिने पाऊस चालू आहे, आणि ही अशी व्ही आकाराची हे फळं लागलेली वरच्या प्लॉटमध्ये नव्हते का, आणि खाली अख्खा काय आहे दगडावर लावेल, डायरेक्ट नुसतं दगडावरच लावेल, बरोबर. तर हे शक्य आहे का? तर सगळे सायंटिस्ट मध्ये हे शक्यच नाही, जगातले, भारतातले नाही. आणि भारतातल्या सायंटिस्टने तर मला स्वतः फोन करून अभिनंदन केलं होतं. चलो, मागच्या वर्षी आपण एका झाडावर साधारणतः किती किलो माल निघाला आपला? 13 किलो, 10-12 किलो माल निघाला. मागच्या वर्षी आपण खर्च किती केला सगळा? केला झाली 2-1 लाख रुपयाच्या आसपास झाला. 2 लाख खर्च झाला सगळा, आणि उत्पन्न किती निघालं? 7.5 लाख. म्हणजे 5 लाख रुपये शिल्लक राहिले. अशा टेकडावरती तुम्ही हे माती जिवंत केली आणि हे एवढं सोनं पिकवलंय. हां, म्हणजे मगाशी कोणीतरी म्हणत होतं ना, दिल्ली गल्लीमध्ये आली म्हणे. हा, बरोबर आहे ना? म्हणजे गेल्या साली आपण आहे ना थोडं रासायनिक वापरलं होतं, म्हणजे कोणतं फवारी, एखादा फवारा, कॉन्टॅक्ट वापरलं होतं. हा, या वर्षी ना डोसामध्ये पार एक दाना वापरेल नाही रासायनिक, 4 डोस केले, 4 बेसल डोस केले. त्याच्या काळात नाही अनुभव, पण मी मागच्या वेळेस 10 वर्षापूर्वी डाळिंब घेतलेले होते. डाळिंब असे होते का ते जवळजवळ 10 फूट उंचीवर गेले. तुमच्याकडे बा शिडीने तोडायची माणसं आम्ही ऐकून, पण पावसात ना टोटल फळ गेलं तर अख्खे सगळ्या डाळिंबामध्ये जवळ 1200 झाडांमध्ये माल फक्त 50 कॅरेट निघाले. आता इथं समजा इथं आपले 750-800 कॅरेट निघतील, बरोबर. पण तुमचे एवढे डाळिंब असून सुद्धा किती निघाले? 40 ते 50. किती झाडांमध्ये? 1200 झाडांमध्ये. तेव्हापासून ते डाळिंब मी धरले तसे. तुम्ही दोष कोणाला दिला? पावसाला. मागच्या वर्षी पाऊस किती होता? 3 मे पासूनच पाऊस होता, 5 महिने पाऊस होता, सलग पाऊस होता. या वर्षी तर काहीच नाही तसा. म्हणजे मागच्या वर्षी एवढा पाऊस झाला तरी एक माल खराब झाला. होता ना, औंधा ना, पाणी नव्हतं. दोन्ही विरुद्ध परिस्थिती ना. एक परिस्थिती म्हणजे अच्छा भाऊ पाणी, आणि एक परिस्थिती म्हणजे पाणीच नाही. दोन्ही परिस्थितीमध्ये रिझल्ट सेम आहे. डाग का बरं नाही आले तुम्हाला असा प्रश्न पडला असेल. एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट, अमृत जलच्या जवळ 3 पेट्या संपवल्या. अमृत जल काय वाटतं? अमृत जलचा अनुभव? अमृत जलचा एकदम सम्राट, शक्ती, मिराकल, ह्युमस गोल्ड, दाणेदार. सर, ही अशी जादू आहे, आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना माहिती नाहीये. तुम्ही आतापर्यंत कधी पांढरी मुळी त्या याच्यामध्ये घुसताना पाहिली का? दाणेदार खतांमध्ये. हा, आता जरी खोदलं ना त्याची जागा तर त्याच्यात दिसते. आपण प्लॉट असा म्हणजे धरला फुल निघालं, शेवटपर्यंत तो एक छोटा काळा किडा असतो ना, तो प्रत्येक फुलात येत होता. बर. आणि तो जेवढा वाढला तेवढी सेटिंग वाढली. आपण काय म्हणतो, किडा पडला बाबा, समजा बागात आपले किडे तयार झाले, त्याला फवारणी मारायला. बरोबर. आपण त्या डावाला फवाराच मारला नाही. म्हणजे मारायचा ना किडा, मारायचं नव्हतं. डोक्यात किडा नाही आला तेव्हा. येऊन जायला होता 3 वर्ष येऊन जायला होता. आता तुमची जी शेती पिकवणार ना, हे जे फळ खाणार आहे, म्हणजे आपण मानव निर्मितीला चालन देतो. वा वा वा, मानव निर्मिती बंद होणार आहे काही दिवसांनी. खरंय खरंय खरं की फार फार मोठी गोष्ट बोलली. हे तुम्ही सांगता म्हणजे आता हे जर फळ खाल्लं माणसाने तर माणसाची निरोगी होणार आणि रासायनिक जर नपुसक होणार. नपुसक होणार. हे क्या बात बोले यार. म्हणजे मानव निर्मितीला तो धोका आहे. मुंडे साहेब
आणि आपले राम सर या दोघांना एकत्र बसवा तरच मानव निर्मिती वाचू शकेल. बघा तुमचं जे वाक्य मला पटलं की ज्यावेळेस तुम्ही वैदिक किंवा पौष्टिक अन्न खाणारे विषमुक्त अन्न खाणारे तेव्हा तुमचे वंश वाचणारे तेव्हा तुम्ही नवीन मानव जन्माला घालू शकणार निरोगी. बरोबर आहे. ह्याच्यावर तर आपलं लक्षच नाहीये. म्हणजे यासाठी केला होता अट्टहास पुढची पिढी आमची कमकुवत व्हावी. तर लोक काय म्हणता नाही शक्यच नाही त्यांनी एकतरी केमिकल वापरत असेल. एकंदे साहेब काहीतरी खोटं बोलत आहे. एवढे लोक पाहिले मग ते खोटं बोलत आहे. यांनी काहीतरी केमिकल वापरलेलं असेल त्याशिवाय असा भाग होऊ शकत नाही. माझे काही मी काय असेच पाणी केस पांढरे झाले का मी असाच म्हातारा झालो का असे लोक डायलॉग मारतात. आजही आम्हाला खूप आनंद आहे का आमचे शेतकरी विक्रमी उत्पन्न काढताय. त्याच्यामधलेच हौशीराम एखंडे हे एक विक्रमवीर आहे. तर त्यांच्यासाठी आपण डोळ्यात टाळ्या वाजवायला पाहिजे. कारण आज त्यांनी जर स्वतःला गाडून घेतलं नसतं त्यांनी 2 वर्ष जर याच्यामध्ये विश्वास ठेवला नसता राम सरांवर तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्यांना. मागच्या वर्षी त्यांनी त्यांच्या नातींच्या गाड्यांमध्ये माळ घातली तुळशीची. लोक आता दिंड्यांना गेले. कुठे गेले? दिंड्यांना म्हणजे देवाला शोधण्यासाठी. आणि त्यांनी देव त्यांच्या शेतामध्ये अवतरवला. तुमच्याकडे नाही आले का स्वस्तवाले? चालते ना. हा तुम्हाला म्हणले नाही का स्वस्त आहे नाही स्वस्त आहे उधारे घ्या असं आमदा ठरविलं होतं पूर्ण ताकदीने वापरायचं. पहिल्यांदा असं झालंय एससीडी वैदिकच्या वतीने शेतकऱ्याचा सत्कार होतोय. शाल श्रीफळ हे आपण पहिल्यांदा एक खंडणी पाटलांना आपण अर्पण करूया. जय श्री वैदिक जय श्री वैदिक जय श्रीराम. वाह क्या बात आहे. आमच्या आई जगदंबा मातेचं त्यांचं एक मुख्य प्रवेशद्वार म्हटलं तरी हरकत नाही. कारण जगदंबा माता ही त्यांची सर्वस्वी आई आहे. आणि आईसाठी आम्ही एकदा फक्त अवसरामध्ये आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि जगदंबा मातेच्या नावाने प्रवेशद्वार उभं करायचं होतं. आणि राम सरांनी किती टाकू आम्हाला विचारलं सुद्धा नाही. चेक पुस्तक लगेच चेक दिला. 1,25,000चा चेक त्यांनी दिला. आणि आई जगदंबेवर एवढे प्रेम असणारा माणूस आम्ही पहिल्यांदा बघितला. प्लॉटची हेल्दी बना हा म्हणजे ह्या वयामध्ये सुद्धा याची कॅनोपी चांगली आहे. कॅनोपी माल थोडं मागे सर माल जर एवढा आहे माल तर आहेच पण माला बरोबर फांद्यांची ताकद समजा या फांदीची ताकद आणि एवढा लोड असताना झाड खूप हेल्दी दिसते. हे सगळ्यात महत्त्वाचं. हे विशेष वाटतं तुम्हाला. हे विशेष. तुमचा केमिकल वापरलेलं नाही याच्यावर विश्वास बसत नाही. आता तुमचा विश्वास बसत नाही याला आम्ही काय करू शकतो? आता आमचा जन्मच केमिकल मध्ये झालाय ना. नाही आता हे बघा जे इतक्या वर्ष वापरले गेले जो डेटा डोक्यात घुसलाय हा ती मानसिकता इतक्या सहज असायची नाही बाहेर. बदलणार. मग काय करायला पाहिजे ती बदलण्यासाठी आम्ही काय करू शकतो? आता प्रश्न आज आहे सर हा हा जो डाग आलाय हा काय आहे हो हा कशामुळे आणि आला? काय येतो? आणि काय येतो तो? सर्वांना प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. प्रत्येकाला प्रत्येक प्रश्न तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा शेतीविषयक. आता हे पीक दिसतंय मग हे याचं भविष्य आहे का? कारण एखादं वर्ष तर पिकतच कुठंही पिकत आपण बघतो बरोबर आहे की नाही. मग हे सगळं थोडंसं आणि हे यांच्या चित्र पिकतंय की अजून कुठं पिकतंय बघ हे आपल्या पण शेतामध्ये पिकू शकतं का? बरोबर आहे ना. सिंपल साधी गोष्ट आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः एक 10 वर्षापूर्वी हा पूर्ण पट्टा जवळजवळ 25% लोकांकडे डाळिंब होतं का नाही. आणि सगळे जेवढे जमीनदार बागायतदार जे लोक आहेत त्या सगळ्यांनी डाळिंबावर प्रयोग केला आहे. 4-4, 5-5 वर्ष त्यांनी डाळिंब सांभाळलेले आहे. बरोबर आहे की नाही. आपण इथं फाट्यावर ज्यावेळेस वळत होतो आतमध्ये त्यांच्या किती डाळिंब होते की नाही तुमच्या फाट्यावर टाळकरीच्या आणि त्या वरच्या त्या शिवारामध्ये किती डाळिंब होते राईट. त्या काळामध्ये एवढे डाळिंबाची बाग होते. का लावले लोकांनी? कारण डाळिंब हे पीक माणसाला भरपूर उत्पन्न कमवून देतं. शेतकऱ्याला श्रीमंत होण्याचं एक चांगलं साधन आहे. परंतु डाळिंबामध्ये अशा कहाणी आलेल्या आहे का तेल्या त्याच्यानंतर मर नंतर डाग का हो तुम्ही सांगाल आता मला काय माहिती एवढी. नाही डाग याचा असा थुई पाऊस चालू झाला का लगेच अख्खं काळा पाणी धब्बा पडायचा त्याला डांबऱ्या म्हणायचं तुम्ही बरोबर आहे ना. त्याच्यानंतर तेल्यानी सगळे परेशान. त्याच्यानंतर मर रोगाने परेशान. म्हणजे असे कितीतरी आजार गळ फळ एवढं जरा झालं तर गळून जायचं. ह्या जमिनीमध्ये तर गळूनच जातं जमीन. कारण खडक आहे ना खाली आधार नाही ना बरोबर की नाही. लहान पोराक तुम्ही वजन दिलं त्याला किती वेळ धरील ते त्याला खाली मुळं नाही ना खोल जायला. जर समजा इथे जमीन असती खाली ती मुळं खोलवर गेली असती
डाळिंब हे पीक बरड जमिनीमध्ये हलक्या जमिनीत चांगलं येतं. पण ही जी व्हरायटी आहे शरद किंग, ही खादाड व्हरायटी आहे. ही काळ्या जमिनीमध्ये भारी येते. हिचं उलटं शास्त्र आहे. हो, जेवढी भारी जमीन तेवढी भारी येते. म्हणजे यांनी जेवढी ताकद लावली आहे असं म्हणायचं, यांनी वाळवंटामध्ये यांनी हे पिकवलं आहे असं म्हणायचं. ही व्हरायटीच अशी आहे का ही काळ्या जमिनीमध्ये आपोआप डेव्हलप झालेली, ही बरडा जमीन डेव्हलप झालेली नाही आहे. आणि ही व्हरायटी ही शास्त्रज्ञांनी तयार केलेली नाही आहे. शेतकऱ्यांना बऱ्याच लोकांना असं वाटतं का शरद किंग ही संकरित व्हरायटी. संकरित व्हरायटी नाही, ही व्हरायटी सिलेक्शन व्हरायटी आहे. सिलेक्शन म्हणजे काय, तुमच्यासारख्या हुशार शेतकऱ्यांनी डाळिंब लावले आणि काळ्या जमिनीमध्ये एकदम भारी डाळिंब आले, त्याच्यामध्ये 2-4 झाडं वेगळेच निघाले, त्याचं फळं मोठं, पान मोठं, झाडही रोगही नाही. मग त्यांनी ते झाड काय केलं, निवडून ठेवलं, त्याला खुणा करून ठेवल्या. मग त्यांनी ते झाडाचे काड्या काढल्या आणि त्याच्यापासून त्यांनी काय बनवले, रोपं बनवली. बरोबर आहे. आणि मग त्या शेतकऱ्यांनी शरद पवारांचं प्रेम होतं त्यांच्यावर म्हणून शरद नाव ठेवलं. आणि साईज किंग होती. किंग म्हणजे 400 ग्रॅमपेक्षा जास्त किंग साईज माल, 500 ग्रॅम वगैरे. आपण म्हणतो ना क्वीन साईज, प्रिन्स साईज डाळिंबामध्ये असतो ना, रेट त्याच्यावर असतात सगळे. मग 250 ग्रॅमपेक्षा कमी, 350 ग्रॅमपेक्षा कमी आणि 350 ग्रॅमच्या पुढं 400 ग्रॅम, 500 ग्रॅम ती किंग साईज. तर ही किंग साईज माल निघतो याला, म्हणून याला काय नाव आहे, किंग. आणि पवार साहेबांचं नाव दिलं म्हणून शरद, असं शरद किंग. त्याच्यामुळे ही एका शेतकऱ्याने डेव्हलप केलेली व्हरायटी आहे. त्याच्यामुळे ही व्हरायटी तुमच्या बागेत भगवा लावून सुद्धा डेव्हलप होऊ शकते. समजा तुम्ही भगवा व्हरायटी लावली आणि त्याला तुम्ही प्रचंड पोषण दिलं, ताकद लावली, तर तिचं सुद्धा रूपांतर शरद किंगमध्ये होऊ शकतं. असं आमच्या बाबतीत झालेलं आहे. शरद किंगचा फायदा काय आहे, ते रोगाला थोडंसं उशिरा बळी पडतं, त्याचे मुळं दांडगे असतात, चांगलं ते पसरतं, त्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे, साईज चांगली होते. आणि तुम्ही पानं बघा ना, पानं किती सुंदर आहे. परंतु दुर्दैव असे, ही व्हरायटी जर अशा चुकीच्या लोकांच्या हातात गेली तर त्या लोकांकडे गेल्या वेळीचे परत उंदरासारखे कानं होते. पानं, उंदराचे कान राहते ना तसे पानं होऊन जातात. का बरं? पोषण भेटत. हिला जर तुम्ही कुपोषण ठेवलं नाही, येते बुवा आपोआप, आपोआप येतंय बुवा, आणि मागच्या वर्षी नाही आलं होतं का, तुम्ही असं केलं का तुमचं पुढच्या वर्षी वाटोळं झालं. तेव्हा व्हरायटीवर कुठल्याही पिकाचं यश अवलंबून राहत नाही. थोडाफार फायदा होतो 10-20%, पण तो फायदा घेण्यासाठी तुम्हाला संपूर्णपणे कशावर काम करावं लागेल, पोषणावर. मार्केटमध्ये फक्त घोषणा आहे, पोषणाचा भाग कुठे आहे? तुम्ही सांगा, कुठली कंपनी जी पोषणावर भर देते, मातीवर भर देते? आत्तापर्यंत आहे का कुठे? आहे का कुठलं तंत्रज्ञान आहे का ते सांगतं का मातीवर काम करा, रोगाला घाबरू नका? असं कोणी आहे का? पहिले आम्ही सांगतो रोगाला घाबरू नका, तणाला घाबरू नका. बरोबर आहे. तर तो मुद्दा आहे. शेतकरी मित्र हो, आपलं या ठिकाणी येण्याचं ही जी वेळ आहे, चौथी वेळ आहे. म्हणजे मागच्या वर्षी 2दा आणि यावर्षी ती दुसऱ्यांदा, म्हणजे चौथी वेळ आहे. ज्या वेळेस हा बाग मागच्या वर्षी सेटिंगला होता तेव्हा एकदा पहिल्यांदा आलो, नंतर हार्वेस्टिंगला आलो होतो. ह्या वर्षी सुद्धा हा सेटिंगला असताना आलो आणि आता हार्वेस्टिंगला आलो. तर पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे की एखाद्या वर्षी माणूस अपवादानं सक्सेस होतो, तर दरवर्षी सक्सेस होणं म्हणजे खिरापत आहे का? नाही. बरोबर ना. म्हणजे याच्या पाठीमागं काहीतरी सायन्स आहे. बरोबर आहे की नाही? सूत्र आहे काहीतरी. मग ते सूत्र काय आहे तेच सगळ्या शेतकऱ्यांना जाणून घ्यायचं आहे. तुमच्या बागेमधून, म्हणजे तुमच्या बागेचे फोटो मागच्या वर्षी मी जे जगाचे शास्त्रज्ञ त्यांच्या ग्रुपवर टाकले होते आणि त्यांना सांगितलं मी का शेजारी नदी गेलेली आहे आणि 5 महिने पाऊस चालू आहे आणि ही अशी व्ही आकाराची हे फळं लागलेली. वरच्या प्लॉटमध्ये नव्हते का? आणि खाली अख्खा काय आहे, दगडावर लावेल डायरेक्ट. अक्षर तुम्ही गेले होते का वरच्या प्लॉटमध्ये? नुसतं दगडावरच लावेल. बरोबर. तर हे शक्य आहे का? तर सगळे सायंटिस्ट म्हणे हे शक्यच नाही. जगातले, भारतातले नाही. आणि भारतातल्या सायंटिस्टने तर मला स्वतः फोन करून अभिनंदन केलं होतं आणि मला म्हणे सोलापूरला या, तुमचं तंत्रज्ञान आम्हाला सांगा. बरोबर आहे. म्हणजे मला सांगायचं काय आहे की अनबिलिव्हेबल अशा प्रकारे रोग येऊ शकत नाही असं जर म्हटलं तर कोणालाही याच्यामध्ये विश्वास बसत नाही. आता तुम्हीच मला सांगा, जेव्हा डाळिंब करत होते लोक 15-20 वर्षापूर्वी, तेव्हा किती रोग होते? त्यावेळेस नव्हते. 2014 पासून 15 पासून रोग वाले. त्याच्या अगोदर नव्हते. वडगाव लांडगा किती श्रीमंत केलं डाळिंब. बँकेत पैसे घेत नव्हते त्यांचे. बरोबर आहे का नाही? बँकेत पतसंस्थेवाले पैसे घेत नव्हते. राईट. त्याच वडगावमध्ये आज एकही घर असं नाही का ते अर्धवट स्लॅबमध्ये पडलेले. अर्धच ते, काही ठिकाणी रंग देईल, काही ठिकाणी रंग देईल, काही ठिकाणी नाही देईल. आणि सगळ्यांका गाय आहे आता, त्या बी अस्थि पंजर झाले. बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्ही जर त्याचं शास्त्र नाही समजून घेतलं तर मग ती फक्त गधा मेहनत होती. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस चालू केलं इथं लावायला त्यावेळेस तुम्हाला काय म्हणत सगळे
सगळे म्हणे येणार नाही डाळिंब काढला तू. हा लय पाऊस आहे, तुला उलगायचंय का? बरोबर आहे ना. हा. मग मागच्या वर्षी आपण सफल झालो. मागच्या वर्षी आपण एका झाडावर साधारणतः किती किलो माल निघाला आपला? 12-13 किलोचा 10-12 किलो माल निघाला. मागच्या वर्षी आपण खर्च किती केला सगळा? गेल्या साली 2-1 लाख रुपयाच्या आसपास झाला. 2 लाख खर्च झाला सगळा आणि उत्पन्न किती निघालं? ते 7.5 लाख. म्हणजे 5 लाख रुपये शिल्लक राहिले. आता झाडं किती आहे सगळे आपले? 700. 700 झाडं आणि क्षेत्र 1.5 एकर आहे. 1.5 एकर क्षेत्र आहे. ओके. आणि हे क्षेत्र असं आहे का याच्यावरती फक्त गवत उगत आहे, ते बी एवढलं, बरोबर आहे. या क्षेत्रामध्ये सगळं खडवाण राहणे. आता इथे खाली जरी वाकलं तर सगळे काय नुसते मुरुम कस काय म्हणता येईल? हा, याला मुरुम कस काय म्हणा सांगा तुम्ही. बरोबर आहे. म्हणजे दगड फोडून काय केलं? पोतभर बाजरी होत नव्हती वरल्या तुकड्यात. बरोबर आहे ना. ते काय चिमू गवत काय म्हणतात त्याला, का हो पाटील? चिमू गवत पण इकडे होत नव्हतं. असं असं म्हणजे कुसाळा पिकत नाही असं म्हणतो ना गावठी भाषेत. तर अशी रान होतं हे. मग अशा टेकडावरती तुम्ही हे माती जिवंत केली आणि हे एवढं सोनं पिकवलंय. हां, म्हणजे मग अशी कुणीतरी म्हणत होतं ना, दिल्ली गल्लीमध्ये आली म्हणे. हां, बरोबर आहे ना. काय वाटतं तुम्हाला हे जे 2 वर्षाचा तुमचा प्रवास आहे, काय सांगाल शेतकऱ्यांना? 2 वर्षाचा प्रवास यासाठी वैदिकच केला ना आपण. 100% 100% केला. थोडंफार असं मनामध्ये म्हणजे गेल्या साली आपण आहे ना थोडं दाब- रासायनिक वापरलं होतं. हा. म्हणजे कोणतं फवारी एखादा फवारा. हा. हां, M45. M45 म्हणजे कॉन्टॅक्ट वापरलं होतं. हा. हां, मग यावर्षी या वर्षी ना डोसामध्ये पार एक दाना वापरेल नाही रासायनिक. मग मला 4 सांगा. डोस केले पण. हां, 4 डोस केले. 4 बेसल डोस केले. मला सांगा एका बेसल डोसला किती खर्च येतो? पहिल्या रेटचा 50,000चा, त्याच्यावर पानगळीचा काहीतरी 70,000 रुपये. बरोबर त्याच्यात फवारणी आलत्या बरोबर आणि शेटिंगचा काहीतरी 65 का काहीतरी आलं. बरोबर. 50, 70, 65. हा, आणि आताचा आताचा काहीतरी 21 का 22,000चा ना. आता थोडी बचत केली थोडी. हां, बरं. थोडा हात आखडता का? हरकत नाही. मला सांगा किती झाले? 50, 2,10,000 म्हणजे 1.5 एकरला 700 झाडांना 2,10,000 म्हणजे एका झाडाला किती रुपये? 300 रुपये. 300 रुपये एक झाड. बरोबर आहे. आता झाडावर सरासरी माल किती? हे क्वालिटी बघायची. दाना बघा, याला म्हणतात शरद की. हां, का हो? क्वालिटी जर पाहिली आणि दाना जर पाहिला तर एक नंबर आहे. बरोबर आहे ना. आणि एक पाण्याचा थेंब सुद्धा नाही बा. जसं आपण एखाद्या वाटीमध्ये मगामध्ये कपामध्ये आपण दाणे भरतो तसे दाणे भरून ठेवले. बरोबर आहे. मग मला सांगा. पूर्ण लाल दाना नाही होईल. आणि अजून पूर्ण नाही अजून बाकी आहे ना त्याला. 6 महिन्याचा पिरियड असतो. म्हणजे अजून 1 महिना बाकी. 1 महिन्यामध्ये साईज बी उठणार त्याची अजून. तुम्ही मागचे जे काही 2 वर्षामध्ये जे प्रयत्न केले आणि मनामध्ये भीती पण होती, ह्या वर्षापर्यंत तर होतीच ना. आता काल परवापर्यंत होती. हा. काय भीती आली सांगा सगळ्यांना. काल परवाच मला त्याल्या बिलाचा काही भीती नव्हती. फक्त ते गावात कापलं होतं आणि का बरं कापलं होतं? गाबाळ झालतं मग हाईट झालती त्याला. आता मग हे डाळिंब झाली ते बी कापून टाका ना. पण मग ती गाबाळ काढलं त्या ड्रिपवरलं. आपलं काय ठरलेलं आहे? हात नाही लावायचा. आणि तो हात लावल्यामुळे ते थोडं थोडं काय दिसतंय काही काही ठिकाणी. ते त्याच्यामुळे दिसतंय. काय होतं लक्षात ठेवा, जेव्हा आपण गवत कापतो आपण रासायनिक शेतीमध्ये विष मारतो, फवारतो काय आपण विष. त्या विषाने तिथले सगळे जीवाणू काय होऊन जातात? मरून जातात. चांगले पण आणि वाईट पण. पण आपण तर काय केमिकल मारत नाही. ना ड्रिप खाली ना कुत्र्याच्या छत्र्या हा. गावल्या होत्या. बरोबर आहे ना. हा. सगळीकडं हा. म्हणजे आपण गवत मारत नाही. असे कुडामुडं का बरं मारत नाही? कारण आपल्याला गवत जे आहे ते त्याच्याबरोबर जुळीदार आहे असं आपण समजतो. राईट. जेव्हा हार्वेस्टिंग होईल तेव्हाच आपण मशागत करायची, गवत कापायचं. आपण गवत कापायची परवानगी देतो, पण कधी माहिती का, जर वातावरण पूर्णपणे काय असेल फ्रेश म्हणजे उन्हाळ्यामध्ये. पावसाळ्यात हार्वेस्टिंग पर्यंत गवताला हात लावायचा नाही. सगळ्या महाराष्ट्राला ब्रश कटर वापरायला आम्ही शिकवला गेल्या 10 वर्षामध्ये. नाही तर अख्खी त्यांना वारीत होती. मी शिकू सगळे हुशार झाले आणि प्रत्येक शेतकरी आता गवत काय करायला लागला? ठेवायला लागला. तरी पण ते यांच्यामध्ये ती सवय आहे, ती कापायची सवय. लक्षामध्ये गवत कापल्याने काय होतं? सगळ्या वनस्पतींना जखमा होतात आणि त्या जखमांमधून काय येतो बाहेर? रस. आणि त्या रसावर बुरशा वाढतात. काय वाढतात? सिंपल आहे. झाडाचं तुम्ही पान तोडलं, हे तोडलं, फळ तोडलं, त्यातून काय बाहेर पडतो? रस. बरोबर आहे. त्या रसावरती बुरशा तयार होतात. वनस्पतीच्या खाली सगळ्या जखमा पिकतात आणि आपण काही केमिकल वापरत नाही. त्याच्यामुळे तिथं सडवणारे बॅक्टेरिया तयार होतात आणि तेच बॅक्टेरिया तिथून उठले की झाडावर चढतात. झाडाची एखादी नॉर्मल जखम घुसलेलं सापडलं की त्याला सडून टाकतात. म्हणून आपण ब्रश कटर वापरायचं नाही. कधी?
पावसाळ्यामध्ये हार्वेस्टिंगला वापरायचं नाही. तुमचा बाग लहान असेल तर वापरू शकता, पण ते बी कोरड्या वातावरणात असं आहे. त्याच्यामुळे एकतरी चूक पहिल्या वर्षी दरवर्षी केलीच पाहिजे, कारण पुढच्या वर्षी यायला परत चान्स राहतो. मग समजा तुम्ही काही चुका नाही करायला, तुमच्याकडे येऊन काय उपयोग आहे? तरी गेल्या सालच्या तुलनेत आम्हाला सुधारणा केली आहे. रिलॅक्स आहे, हा. कारण तुम्ही सुधारणा केली म्हणजे काही करती नाही, ही सुधारणा केली. SCT वैदिक मध्ये सुधारणा काय आहे? तुम्ही काहीच करू नका. मी aggressive राहा. तुम्ही आले ना बागेमध्ये, ती बागेमध्ये भेटायला या. जसं तुम्ही मंदिरात जाता ना, देवळात गेल्यावर असं म्हणता का नाही, देवीची साडी चुकली, देवीची नथ चुकली, असं म्हणतात कधी? नाही. देताना दर्शन घेताना गपचूप दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन येतात. तसं बागेत यायचं, यायला आशीर्वाद झाली 4 दिवसाला फवारा आहे ना, मारायचोच. घ्या. यावर्षी या वर्षी नाही मारायचं. म्हणजे आता पाऊस उघडून किती दिवस झाले, त्या दिवशी तुम्ही तेवढा एक फवारा सांगितला, आणि काल ते हे मारले इथं आलेल्या सगळ्या चार्जर हा, इथे आलेल्या जुन्या जाणत्या लोकांना विश्वास नाही बसणार की तुम्ही फवारा मारेल नाही. कमून म्हणजे त्यांचा अनुभव तसा आहे आयुष्याचा. त्यांनी केमिकल शिवाय डाळिंब पिकेलेच पाहिले नाही. तुम्ही डाळिंबाचा काय अनुभव आहे सध्याच्या काळामध्ये? सध्याच्या काळात तर नाही अनुभव, पण मी मागच्या वेळेस 10 वर्षापूर्वी डाळिंब घेतलेले होते. हां, तो साधारण 2 एकर डाळिंब होते माझे. बरोबर. तर डाळिंब असे होते का ते जवळजवळ 10 फूट उंचीवर हे गेले. तुमच्याकडे बा शिडीने तोडायची माणसं आम्ही ऐकून येत. परंतु पाऊस आला हा, या पावसाळ्यात, तर माझं चांगलं असं याच्यापेक्षा मोठं फळ झालं होतं. बरोबर. पण पावसाचं ना टोटल फळ गेलं तर अख्खे सगळ्या डाळिंबामध्ये जवळ 1200 झाडांमध्ये मला फक्त 50 कॅरेट निघाले. आता इथं समजा इथं आपले 750-800 कॅरेट निघतील, बरोबर. पण तुमचे एवढे डाळिंब असून सुद्धा किती निघाले? 40 ते 50. किती झाडांमध्ये? 1200 झाड. 1200 झाडांमध्ये. तेव्हापासून ते डाळिंब आहे ना, मी धरले तसे बरोबर. हातात तोंडाशी आलेला घास. हो हो. आणि ती 3 वर्ष एवढी जोपासना केली त्याची. बरोबर. झाडांची फक्त वाढ झाली मस्त, वाढ झाली. फळं भरपूर यायचं, पण ते खराब फळं व्हायचे. आल्यानंतर हे 3-4 महिन्याचा पाऊस आपल्या आल्यावर सुरू होतो ना, उन्हाळ्यात धरा होतं पाणी नाही, पाणी नाही. आणि आता धरा होतं डाग सुडीत डाग नाही. सुरू. बर. एवढा डाग. पण त्यावेळेस मला त्या 50 जाळ्यांचे त्या काळात 2200 रुपयाने डाळिंब गेले होते त्या काळात. तर मला 1 नंबर आला होता. किती वर्षांपूर्वी? 10 ते 12 वर्ष. बर. आणि तुम्ही दोष कोणाला दिला? पावसाला. बरोबर आहे की चूक आहे? हा, बरोबर. बर. मला सांगा, मागच्या वर्षी पाऊस किती होता? बोलू त्याला मला. किती होता मागच्या वर्षी? का हो? मागच्या वर्षी पाऊस किती होता? 3 मे पासूनच पाऊस होता इकडे. 5 महिने पाऊस होता, सलग पाऊस होता. या वर्षी तर काहीच नाही तसा. म्हणजे मागच्या वर्षी एवढा पाऊस झाला तरी गेल्या एक माल साली खराब पाऊस झाला. होता ना, औंधा आहे ना, पाणी नव्हतं. हा, तरी दोन्ही एक परिस्थितीमध्ये महिनाभर आहे ना, अर्ध्या तासावर पाणी दिलं मी. म्हणजे या खडकाला 2 महिने काय नव्हतं, पाणी कमी होतं. पाणी नव्हतं, तरी पण माल 3-4 विहिरी घेतल्या तेव्हा आम्ही पाणी केलं. बरोबर आहे ना. हो. मग मला सांगा, तुम्ही एवढ्या दोन्ही विरुद्ध परिस्थिती ना. एक परिस्थिती म्हणजे अच्छा भाऊ पाणी, आणि एक परिस्थिती म्हणजे पाणीच नाही. दोन्ही परिस्थितीमध्ये रिझल्ट सेम आहे. बरोबर आहे. डाग का बरं नाही आले तुम्हाला असा प्रश्न पडला असेल. एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट, डाग येता म्हणजे काय? ती बुरशी येते. मला सांगा, जुन्या शेतीमध्ये तुम्ही जेव्हा डाळिंब करायचे तेव्हा तुम्ही मशागत करायची, निंदणी करायची, पण हे तुम्हाला कधी कोणी सांगितलं नाही. का बरं? मशागत केल्यावर मग बुरशीनाशक लागायची, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमच्या शेतामध्ये सगळ्यात जास्त वापर हा बुरशीनाशकांचा, कीटकनाशकांचा होत होता. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर. आपल्या शेतामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशकांचा वापर आता नाही ना. 0. आणि सगळ्यात जास्त वापर कशाचा आहे? मातीची ताकद वाढवण्याचा. मग आम्ही काय म्हणतो? माती बलवान, पीक पैलवान, शेतकरी धनवान, अंग्राहक आरोग्यवान. बरं, केमिकलचं फवारून ते जे विष पिकत ते परत माणसालाच खायला आपण द्यायचं. अमृत जलच्या त्या जवळ 3 पेट्या संपवल्या. अमृत जल काय वाटतो? अमृत जलचा अनुभव? अमृत जलचा एकदम निर्णय. पहिला अनुभव बेसल डोसचा. नाही, बेसल डोसचा अनुभव कसा आहे? बेसल डोस. सम्राट, शक्ती, मिराकल, ह्युमस गोल्ड, दाणेदार. सर, ही अशी जादू आहे, आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना माहिती नाहीये. तुम्ही आतापर्यंत कधी पांढरी मुळी त्या याच्यामध्ये घुसताना पाहिली का? नाही. दाणेदार खतांमध्ये? हा, आता जरी खोदलं ना हा. त्याची जागा, तर त्याच्यात दिसते. तुमची शेती आहे का ही? नाही, आमची नाही, यांची. आता आम्ही पण ते उकरून तुम्ही उकरून आम्ही बघितलं? वापरतोय ना, आम्ही वापरतोय. तुम्ही कशाला वापरताय? ड्रॅगनला सीताफळ तुमच्या गावामध्ये ज्यांनी ज्यांनी ड्रॅगन आणले तुमच्या बरोबर, त्यांनी काय केले? पडले सगळे. त्यांनी उपटले. आणि तुम्ही का बरं ठेवले मग? नाही, आपल्याला कराड साहेब बरोबर आयडिया दिली. कोण कराड? निलेश करा. हा, म्हणजे गैरसमज व्हायचा. बरं, मला सांगा, त्यांनी तुम्हाला गायडन्स केल्याप्रमाणे त्यांनी जे सांगितलं ते झालं? सगळं झालं. ओके. ड्रॅगनची परिस्थिती काय होती तुमची तेव्हा? म्हणजे जर आपण उपटायच्या तयारीत होतो. जर त्या टायमाला तुम्ही जर रस्ते आले तर ते 100% काढायचे. बरं, आता तुम्ही ड्रॅगन कशी आहे तुमची? आता चालू आहे आपला चालू झाला. आणि वरती तुम्ही अजून सुरुवात केली कशाला? सीताफळा. कसं काय? सीताफळाची सेटिंग चांगली झाली. या साईजचं फळ आहे आता आपल्या बागात. काय बात करता? या साईज फळ झालं? फळ.
किती फळं असते एका झाडावर? आता सध्या आपल्याकडे ह्या साईजचं 20 फळ प्रत्येक झाडावर. या साईजचं ह्या लगेच साईज म्हणजे आपण 100% अजून महिना दीड महिन्यात आले मार्केटला. बाजारात जाणार. वा वा, खुश आहे. एकदम खुश. समजा केमिकल असतं तर केमिकल 3 वर्ष फेल गेलो ना. केमिकल 3 वर्ष फेल गेलो. सेटिंग व्हायची हा. इथून पुढं. हा. मग आपण सगळ्या जात्रातच ना. बरं, अजून एक गोष्ट, अजून एक गोष्ट केमिकलच्या 3 बागा फेल आहे ना. इथं आपण प्लॉट असा म्हणजे धरला फुल निघालो शेवटपर्यंत तो एक छोटा काळा किडा असतो हा. ना, तो प्रत्येक फुलात येत होता. बर आणि तो जेवढा वाढला हा. तेवढी सेटिंग वाढली. आपण काय म्हणतो किडा पडला बाबा समजा बागात आपले किडे तयार झाले, बर, बर, बर. त्याला फवारे मारायला. बरोबर. आपण त्या टायमाला फवाराच मारला नाही. आणि मारायचा ना किडा नाही, मारायला. नाही. मारायचं नव्हतं. डोक्यात किडा नाही आला का तेव्हा? नाही, नाही. येऊन जायला होता 3 वर्ष. 3 वर्ष येऊन जायला होता ना. त्याच्यामुळे यंदा मारला नाही. सावरगावकर आहे. मग झाली आपली आयडिया म्हणजे एकंदरीत आपली सगळी आयडिया सक्सेस झाली आणि आपण सीताफळाच्या बाबतीत एकदम समाधानी. एकदम व्यवस्थित आहे. सगळ्यात मेन गोष्ट तीच होती तुमची, म्हणजे तुम्ही ड्रॅगन आणि सीताफळामध्ये समाधानी झाले. म्हणजे मला सांगा, आता तुम्ही इथं डाळिंबामध्ये समाधानी झाले. डाग येण्याचं कारण काय असतं? कारण तुम्ही मशागत केली असते. यांच्याकडे बी थोडासा नॉर्मल का आला, हा असा नॉर्मल का आला? त्याची वाफ उठते ना खालून, कापल्यावर त्याची काय ती वाफ, आणि ती वाफ याच्यावर बसते म्हणून त्रास होतो. दुसरी एक गोष्ट काय राहते की आपण डाळिंबाला दरवर्षी सेटिंग का नाही होत? कारण आपण काय करतो, फुलं येण्याची औषधं मारतो, सेटिंग करायची औषधं मारतो, पण आपण नॅचरली झाड सशक्त होण्याची औषधं मारत नाही. तसंच तुमच्या ह्या झाडाला तुम्ही यांच्या झाडांची खोडं पहा, सगळ्यांनी बघा. तुम्ही बाकीच्या कोणत्याही केमिकलच्या बागा बघा, त्यांची साल निघेल राहते. कशाची? खोडांची. तुम्ही याची खोडं पहा, याचे खोडं कसे बघा ना तुम्ही, लहान मुलासारखे चिकणे चोपडे हातासारखे आहे का नाही? याचा अर्थ काय? या खोडामध्ये काय आहे? ताकद आहे. आणि ताकद असलेल्या खोडाचं फळ कधी गळू शकत किंवा ते खराब होऊ शकत नाही. या लक्षामध्ये म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवायचं आहे की माती जर बलवान केली, बरं माती बलवान कशाने होते? रासायनिक खतांनी माती कमकुवत होते का बलवान होते? रासायनिक खत म्हणजे कोंबडी कापून अंडे काढल्यासारखे. मला सांगा, खत जळलं पाहिजे का झाड जळालं पाहिजे? हे झाड आहे ना, हे झाड शाबीत राहिलं पाहिजे आणि त्याला टाकलेलं खत आहे बरं का हो, ते खत जळालं पाहिजे. तुम्ही यावर्षी तंत्रज्ञान वापरलं तर पहिला बेसोडोस काही टाकला रेस्टमध्ये, दुसरा कधी टाकला? पानगळ मारतात, पानगळ मारल्यावर, बरोबर आहे. तिसरा सेटिंग झाल्यावर, आणि चौथा आता टाकला 15 दिवस 15 दिवस झाले, तरी पण थोडासा लेटच झाला. तो बेसल डोस आणखी किती दिवसांनी लागू होईल? आता लागूच होतोय तो. म्हणजे तुम्हाला या शेवटच्या काळामध्ये त्याचा काय होईल? फायदा होईल. आता मला सांगा, फक्त बेसल डोस टाकायचंय, बाकीचं काहीच काम नाहीये. शेती सोपी आहे का अवघड आहे? आणि आपल्याला कोणती शेती करायची सवय लागली? आजबाईची. तुम्हाला लागेल होती ना, त्याच्यामुळे ते कंट्रोल करायचं करता पर अगदी गवत कापायपर्यंत आले कंट्रोल. तरी पण ते कापलंच ते. नाही म्हणलं होतं हा. करून पाहावं लागेल. कारण मी सांगली तासगाव तिकडे जातो ना, शेतकऱ्यांचे अनुभव येतो गाडी. हा, हा. बर. कापती नाही, गवत कापती नाही. नाही ना, माझी गाडी डेली खाली होती ना, रिटर्न भरून खाली तिकडे पण यांचंच आहे ना मग. होती. मग त्यांचं सांगतो ना, ते मार्गदर्शन ऐकत अजून मार्गदर्शन ऐकून मी संकेत सांगतो ना, विचारून माझ्याला सुद्धा चांगलंय. तुला गुरु चांगला भेटला इथं. सांगितलं होतं आणि मला सांगू नको म्हणलं. चांगलंय चांगलंय. ते म्हणजे गवत कापल्याने थोडासा आपल्याला झटका बसला. पण मला एक सांगा, आज ज्या पद्धतीने तुमचा विकास चाललेला आहे की आज कमीत कमी तुम्हाला 3,000 रुपये झाड पडणार आहे, बरोबर आहे की नाही? पहिल्या वर्षी तुम्ही 7, या वर्षी 20-21, म्हणजे तुमची जी गती आहे, बरोबर ज्या गतीने जायला पाहिजे त्या गतीने. आणि माझं तर रेकॉर्ड असं आहे का पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही रेकॉर्ड तुटला पाहिजे. पुढच्या वर्षी, यावर्षी 4 बेसल टाकले ना, ते 4 बेसल चौथा अर्धा टाकला, 3.5 टाकली, तर पुढच्या वर्षी हेच बेसल 1.5% टाकायची. म्हणजे ह्या मालाची शरद किंग असा पिकवायचा का तो कुठंच नाही पिकला पाहिजे असा पिकवायचा. आता बघा, मागच्या वर्षी 7 झाले, 2,10 खर्च केले ते ना, 2,10 म्हणजे 2,10,000. मग यावर्षी 3 झाले असतील, मग 3 झाल्यावर किती झाले? 27-21 होतील, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही एक अंदाज करायचा, दरवर्षी तुम्ही ना 2-2.5 लाख रुपये 3 लाख रुपये काय करायचे? आता पैसे झाले का 3 लाख रुपये डायरेक्ट बुडीत खात्यामध्ये काढून ठेवायचे, आणि ते 3 लाख रुपये याला द्यायचे, याला द्यायची परत. पुढच्या वर्षी परत 40 लाखाचा माल घ्यायचा, 30-40 लाखाचा. हे जर गणित वापरलं तर दरवर्षी तुमचं झाड काय जाणार? आता मागच्या वर्षी माल जेवढा त्याच्या ह्या वर्षीचा माल किती त्याच्या तुलनेत? डबल आहे. पुढच्या वर्षी याच्या 1.5 पट माल असला पाहिजे. मग अशी जर शेती पिकायला लागली, सांगा काय नोकऱ्या करायची गरज आहे भाऊ? काय महिना पडला असा शेंडाच नाही निघाला. मागच्या वर्षी आपलं ट्रायल होती ना, आणि अर्धा विश्वास होता, अर्धा वटराव. छाटणी चुकली होती, छाटणी बी चुकली होती, विश्वास बी डळमळत होत होता, बरोबर आहे ना? तुम्हाला वाटतं का डाळिंब शेती यायला फार विशेष ज्ञान लागतं? नाही काय नाही विशेष नाही.
ज्याला विशेष ज्ञान आहे त्याला जास्त अडचण आहे. हा नाही याच्यात आहे ना, या तंत्रज्ञानात आहे ना, हा आपलं डोकं लई चालवायचंच नाही. आणि जर चालवलं तर काय होतंय? नुकसान होतं. बरोबर आहे ना. हा. आणि मग तोच प्रॉब्लेम आहे. नवीन शेतकरी एस टी वैदिकमध्ये सक्सेसफुल होतात, जुने अनुभवी शेतकरी एस टी वैदिकमध्ये फेल होतात. का बरं? ते त्यांचं काय चालवता? तुम्हाला तुमचे फक्त हातपाय चालवायचे, पोषण द्यायला. डोकं ऑलरेडी आम्ही चालून बसलेलो आहे. का हो सर? तुम्हाला तयार करून बनवून रेडीमेड मोबाईल दिला, तुम्हाला फक्त चालवायचा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये खोल याच्यात आहे खालचा ना मित्र किडी ना जन्मात येतात भरपूर. आज आपण मातीशी गद्दारी करतोय म्हणून ही माती तिची पिकं आपल्याशी गद्दारी करताय. त्या आगेमुळे ना हा 2 वेळेस येऊन बसलो होतो त्या कुठं बरंच मोठं होतं असं त्या- एवढं या- कुठं बसलं होतं? चिकूचं ते झाड. तुमची सेटिंग करायला आलं असेल. ते नाही सेटिंग झाली हो आता. फिरायला आलतो याच्यात फिरत होतं का? नाही फिरत नाही, तिथं बसलो होतं. सुरक्षित जागा आहे बुवा. त्याला कळलं हे केमिकल वापरती नाही. एकदा उठावलं परत आलं ते. नाही उठवायचं नाही, काही नाही करत ते आपल्याला. गेलं उठून ते म्हणा. ते मालकाला काही नाही करीत. हे बघा तुम्ही, हे सुद्धा 250 ग्रॅम आहे. आणि अहो तिथं पाठीमागं मी कुठेतरी मागाशी यांना दाखवलं येताना त्या कडेच्या लाईनला ते शेंडे समोर आहे बघा. ते शेंड्यापर्यंत ना, त्या शेंड्यावर बघा 2 फळे वरती दिसतात तुम्हाला. ते पण केवढले मोठमोठे. ही शेंडा खाली बुडूक यांनी फरक कधी कधी पडतो माहिती का? जेव्हा तुमच्या पाईपलाईन मध्ये दम नाही राहत, जेव्हा पाईपलाईन मध्ये प्रेशर राहतं त्यांनी वर 4थ्या मजल्यावर तेवढंच पाणी जातं. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे तुमच्या जमिनीत ताकद पाहिजे, हा मेन विषय आहे. आणि ह्याचा प्रचार प्रसार कोणी करत नाही. मग ह्याच्यामुळे काय झालं, आजच्या काळात काय झालं, सगळेजण शिकवतात का झाडावर काम करा, झाडावर काम करा. आम्ही काय म्हणतो, मातीवर काम करा. झाडाला कोण पोचतंय? माती पुसती. मग माती जर बलवान केली तर पीक आपोआप काय होईल? पहिलवान होईल ना. पण आपण काय करतो, शॉर्टकट करतो. त्याच्यामुळे आता बघा, आता आपण पाऊस आला तर काय म्हणलो, यायला पाऊस येईल चला घरी. बरोबर की नाही? मग झाड तसं म्हणू शकतं का पाऊस आला चला बाहेर थोडंसं सावलीला जाऊ कुठतरी? आणि त्याच्याच सावलीला आपण बरोबर आहे ना. म्हणजे 24 तास त्याच्याबरोबर कोण आहे? माती आहे. मग आम्ही माती बलवान केली पाहिजे ना. आम्ही कोणाला पहिलवान करायच्या मागे आहे? झाडाला, जे कधीच होऊ शकत नाही. आज मला सांगा, रासायनिक खतं आपण वापरतो, बरोबर आहे की नाही? रासायनिक खतं जे आहे हे थेट पिकावर काम करतात, ते मातीवर काम करत नाही. ते मातीला आणखीन गरीब करतात, बरोबर आहे की नाही? मग SCT वैदिकचे खतं कसे काय त्याची भरपाई करता? एवढी समजा हायब्रिड व्हरायटी आहे, त्यांची भरपाई शेणखत करू शकत नाही, त्यांची भरपाई कुठल्या प्रकारचं ऑर्गॅनिक खत करू शकत नाही. किती जरी कोणी म्हणला ऊर ताणून का ऑर्गॅनिक खतांवर अशी बाग येईल, तर मी सांगतो येऊ शकत नाही. कारण मी 5 वर्ष आदबलेलो आहे. 5 वर्ष मी SCT वैदिकमध्ये तसे प्रयत्न केलेले. बाग येते पण ती नंतर रोगराईला बळी पडतीच, कारण आपल्याला थोडा तरी केमिकलचा आसरा घ्यावा लागतो. पण वैदिक आल्यापासून गेल्या 5 वर्षामध्ये आम्हाला कुठल्याही मॉलिक्युलची गरज पडत नाही. का पडत नाही त्याचं कारण सांगतो. बघा, एकदम सोपं सूत्र आहे. आपल्याकडे माती आहे. हॅलो, माती म्हणजे काय? खनिज आहे. खनिज म्हणजे काय? ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या धातूंचे काय आहे? मूळ रूप आहेत. आपली माती म्हणजे खतच आहे. हे कधी कुणी शेतकऱ्याला शिकवलं? मग आपल्या मातीमध्ये 45% खत आहे, 25% पाणी आहे, 25% हवा आहे. आता मला सांगा, आपलं खत तसंच पडेल. आपला ठोंब्या घरात झोपा काढितोय, आपण बाहेरचं पोरगं कामाला आणलं तर ते लुटून येईल का नाही? हे बाहेरून बोलायला ठोंब्या म्हणजे रासायनिक खत आहे. तुमच्या जमिनीमध्ये कॅल्शियम पण आहे. बघा, तुम्ही माती परीक्षण केलं इथं पैकी कोणी माती परीक्षण केलं असेल ना? माती परीक्षण केल्यावर त्याच्यामध्ये काय सापडतो? जमिनीत काय करता येते? नाही, पण घटक काय काय दाखवतात ते? अगदी NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, मॉलिब्डेनम, फेरस, सल्फेट, सगळं झिंक आहे की नाही, सगळं दाखवतात. मग तर काय दाखवतात? हे कमी आहे, हे जास्त आहे. पण माझा एक प्रश्न ऐका ना तुम्ही, तर तुम्ही सगळं राहतच ना. म्हणजे माती कशापासून बनलेली आहे? खनिजांपासून बनलेली आहे. मग आपलं काम काय आहे? त्या खनिजांना झाडाला उपलब्ध करून देणे. आपले वाढ वडील 1000-2500 वर्षांपासून फक्त काय टाकीत होते? त्या शेणखतानी त्या जमिनीतल्या मातीला जिवंतपणा यायचा आणि त्यातले खत त्या माती त्या पिकाला भेटायचे. खत कुठे होते? मातीत. किती वर्ष? 2500-3000 वर्ष. आपल्याकडे वेदांचा इतिहास किती वर्षाचा आहे? 3000 ते 5000 वर्षांचा. म्हणजे एवढे वर्ष आपले जे वाडवडील होते, हो तुमचे माझे पंजोबा, खापर पंजोबा, त्यांच्या मागच्या पिढ्या फक्त शेणखतावर शेती करत होते. पण 2500 वर्षात जमिनीची कस कमी झाला नाही. का बरं? कारण त्यांनी रासायनिक खत टाकलं. आपण काय केलं? रासायनिक खत टाकलं आणि जमिनीमध्ये शिजवणारी जी यंत्रणा होती, जीवाणू, गांडुळं, तुम्ही मागाशी म्हटले ना, मित्रकिडी, त्याच्यात तुम्ही मागाशी म्हटले की नाही, ते सगळे काय करून टाकले? मारून टाकले. ते मारून टाकल्यामुळं काय झालं? सगळी
जमिनीचं आतमध्ये जी फॅमिली होती झाडाची ती फॅमिली काय झाली उद्ध्वस्त, की रासायनिक खतं टाकून टाकून जमिनीमधले जे खतं आहे ते मिळायचे बंद झाले, जीवसृष्टी मरून गेली. आणि त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः काम करावं लागतं. खत, त्याला कॅल्शियम कमी पडलं त्याला काळजी घ्यावी लागते, पाऊस लांबला त्याला काळजी घ्यावी लागते, पाऊस जास्त पडला त्यालाच काळजी घ्यावी लागते, बुरशी आली त्यालाच काळजी घ्यावी लागते. SCT वैदिकमध्ये जमिनीमध्ये असलेली जी यंत्रणा आहे, कुठली जमिनीमध्ये असलेली जी यंत्रणा आहे ती यंत्रणा काय झाली, सक्रिय झाली तुमची. तुम्ही काय म्हणले, पांढरी मुळी भरपूर आहे. तुम्ही अजून काय म्हणले, गांडुळं भरपूर आहे, मधमाशा भरपूर आहे, मित्रकिडी भरपूर आहे. तुम्ही हेच केमिकलच्या प्लॉटमध्ये जा बरं, नसते. तिथे फक्त रोगांचा पूर आहे, किडींचा पूर आहे, नेमॅटोडचा पूर आहे. एक तर नेमॅटोड वाढेल नाही तर पांढरी मुळी वाढेल, दोघांपैकी एकच वाढेल. काय वाटतं तुम्हाला? हा, हे लक्षात घ्या. आपल्या जमिनीमधल्या सगळ्या मित्रकिडी आपण काय केल्या, मारून टाकल्या. नुसत्या मारून टाकल्या, विष घातलं त्यांना, आणि वरून आपण त्यांचे कामं कोण करतो, आपण करतो. आज बघा यांची माती किती, तुम्ही आता वर उभे राहिले खडक आहे तरी पण माती नरम आहे सगळी, आहे का नाही? आपण काळ्या मातीचा खालून असं सिमेंट सारखं लागतं. का बरं? त्याच्यामध्ये गांडूळ नाही, जीवाणू नाही. तुम्ही यांच्या खोडाजवळची माती घ्या, पहिली गोष्ट जवळ घ्या, नाकाजवळ, नाकाजवळ घ्या. गांडूळ खाता वास कसा येतो, पहिल्या पावसाच्या मातीसारखा वास येतो. येतो येतो का? हॅलो, पाहिला का? म्हणजे याचा अर्थ काय, ही माती काय झाली बरं, याच्यामध्ये तुमचा निम्मा खडकच आहे. खडक फोडलाय या मातीने, 50% सर खडीची आहे. आणि ही खडी काय केली, पूर्ण डिझॉल्व केली. कोणी? सॉइल चार्जरने आणि खतांनी. आलं लक्षामध्ये? म्हणून मला सर्वांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या जमिनीतल्या मातीकडे दुर्लक्ष करताय आणि बाहेरून तुम्ही रसायनं घेऊन येताय. तुम्ही ह्याच मातीला काय करा, जिवंत करा. आपण काय करतोय आयुर्वेदिकमध्ये, ह्याच मातीला काय करतो, जिवंत. आपण बाकीचं काही विशेष करत नाही. आणि ही माती जिवंत झाली की तिची फॅमिली जिवंत होती. आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, ती फॅमिलीच त्याला पाहत. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून शेती करण्याची ही नवीन पद्धती आहे, हिचा सगळ्यांनी वापर करा. या पद्धतीने तुम्ही तुमचे जे समजा तुम्ही आता कांदे करताय, टमाटे करताय, कोणी काय झेंडू केले असतील, कुणी या भागामध्ये काय काय पिकं केले असतील, बरोबर आहे ना? तुम्ही जर 100% याचा वापर केला, काय झालंय, तुम्हाला सवय, जसं यांना सवय लागली, यांनी गवत कापलंच नाही म्हणलं तरी, बरोबर आहे का नाही? तशी जी सवय पडिले वळण इंद्रिया सकळ. माणसं सुधारायला तयार का नाही माहिती का? तो काय म्हणतो, माझ्या डोक्याने वाटवळ झालं तरी चालेल, पण तुमच्या डोक्याने भलं नको माझं. करप्टेड फाईल. नाही, आता तुम्ही म्हणतात ना, आता तुमची जी शेती पिकवणार आहे ना, हे जे फळ खाणार आहे, म्हणजे आपण मानव निर्मितीला चालन देतो. वा वा वा, मानव निर्मिती बंद होणार आहे काही दिवसांनी. खरंय 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 की फार फार मोठी गोष्ट बोलली तुम्ही. शासनावर आता खूप मोठी. तुकाराम मुंडे सारखा माणूस आला म्हणून आपल्याला ते कळालं की दूध कसं आहे, ते अन्न कसं भेसळीचं आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं. हा, आणि आता 20 लाख काहीतरी लिटर दुधाचा पुरवठा बंद झाला महाराष्ट्रातला. आणि अन्न नाही म्हणूनच म्हणतो, आता हे तुम्ही सांगता म्हणजे जरा आता हे जर फळ खाल्लं माणसाने तर माणसाची निरोगी होणार आणि रासायनिक जर नपुसक होणार. तो नपुसक होणार. हे क्या बात बोले यार, नपुसक एकदम. होणार म्हणजे मानव निर्मितीला तो धोका आहे. म्हणजे म्हणून मला बादशाह अरुण एखंडे भाईला पाटलांनी बरं का, अरुण भाईला एक सांगायचंय, आपण आता भाजप अरुण शेठ पुढे या. मुख्यमंत्र्याला आपण सांगितलं पाहिजे, मुंडे साहेब आणि आपले राम सर या दोघांना एकत्र बसवा, तरच मानव निर्मिती वाचू शकेल. जय श्रीराम, जय श्रीराम. याच्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि दोघांचा जर विचार एकत्र आले, शेतकरी सुद्धा सुखी होतील आणि मानव निर्मिती वाचेल. सगळ्यात तुमचं जे वाक्य मला पटलं की ज्यावेळेस तुम्ही वैदिक किंवा पौष्टिक अन्न खाणारे, विषमुक्त अन्न खाणारे, तेव्हा तुमचे वंश वाचणारे, तेव्हा तुम्ही नवीन मानव जन्माला घालू शकणार निरोगी. बरोबर आहे? ह्याच्यावर तर आपलं लक्षच नाहीये. मला सांगा, आज तुमचा 8 तास कोणासाठी चाललाय? त्याचा 8 तास कसं चाललाय? त्याच्या पुरी करता जे पुढचं असेल त्यासाठी, बरोबर आहे का नाही? म्हणजे यासाठी केला होता 8 तास, पुढची पिढी आमची कमकुवत व्हावी. जे मार्गदर्शन तुम्ही जे करता, जे नॉलेज देता, तर ते शेतकऱ्या हजारो लाखो शेतकऱ्यांसाठी आज ते एक संजीवनी म्हटली जाईल. आणि त्या मार्गदर्शनाद्वारे जी तुम्ही आज आमच्यासारखे जे शेतकरी उभे केलेले, आज कोणत्याही केमिकल दुकानदाराला आपण जे हे देतो SCT देत नाही. आणि आम्ही लोक जे उभे केले आज, हौशीराम एखंडेसारखे असतील किंवा इतर जे टाकारी भागातले आहे, तसं जर पाहायला गेलं तर अकोले तालुक्यातलीच आहे सर, इथं समशेरपूर गाव आहे. आणि ह्या गावामध्ये जर असं पीक त्यांच्या नजरे खाली लहानाची मोठी झालो आम्ही. आणि
त्यांचा जो आनंद आहे तर तो वेगळाच आहे. कारण माणूस म्हणतो ना स्वतःचं पोर जर असेल तर तो आनंद वेगळा राहतो. तर आज पाहायला गेलं तर प्रत्येक शेतकऱ्याला राम सर त्यांच्या यूट्यूबद्वारे किंवा ते समक्ष भेटी देतात आणि याच्यातून शेतकऱ्याला जे नॉलेज भेटतं. आज जर पाहिलं तेवढं म्हणजे सर बरेच मोठे शेतकरी काकड साहेब आहे बर किंवा इतर मोठमोठे शेतकरी, तर ते शेतकऱ्याला असं जर तुम्ही नवीन मार्गदर्शन केलं तर त्यांच्यामध्ये उत्साह येतो आणि त्याला समोर जर डोळ्यांनी पाहिलं अशी परिस्थिती तर त्यांच्यामध्ये अजून काहीतरी वेगळं करण्याची ताकद येते. म्हणजे आज जर पाहिलं तर डाळिंब भागामध्ये डाळिंब पिकामध्ये जर ब्रश कटरचा जर शोध लावला तर ते रामसरनेच लावला असं म्हटलं जाईल. तर त्याच पद्धतीने आज जर SCT वैदिक जर डाळिंबामध्ये अशी चमत्कार करतोय सर, तर हे सर म्हटले का नवीन मानव जन्मच कुठंतरी. आणि जमिनीची सुपीकता जर करायची असेल तर त्यांना शासनाने प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे नवीन जी तसं नाही, एक जे महत्वाची गोष्ट आहे ना, म्हणजे शेखर सर आम्ही तुम्हाला पुढे का बोलवलं का तुम्ही एवढे टवटवीत काय बॉस याचं रहस्य काय? नाही तर नाही सर, उत्साह आणि कामात व्यस्त जो माणूस असतो ना त्याला मरणच नाही पण व्यस्त तसं का बरेच जण ते चोऱ्या मारा करणारे पण व्यस्त राहते. पॉझिटिव्ह जो व्यस्त राहतो ना सर त्याचा तो एनर्जी वाढत जाते. त्याचा जो म्हणजे जेव्हा तुम्ही वेगळा समाज राहतो. कार्य करताना, जेव्हा दुसऱ्याचं कल्याण करताना, तेव्हा तुमचं तेज आणि ऊर्जा काय होती? वाढते. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं शोषण करता, जेव्हा दुसऱ्याचं नुकसान करता, तेव्हा तुम्ही आपोआप काळ बनता. तुम्ही कितीही मोठे व्हा, बरोबर आहे की नाही? तसं तुम्ही आता जे म्हटले ना का तुम्ही मानव निर्मितीला चालना देऊ राहिले, बरं का हो भाषा शेठ, हे वाक्य अख्ख्या इंडियात फिरतो मी, पण पहिल्यांदा मला कोणीतरी बोलताना दिसले. ही देवीचीच इच्छा आहे असं म्हटलं तरी काही वावगं नाही आहे का नाही? काय म्हणते ते त्यांच्यासाठी जोरदार टाळा वाजवले पाहिजे. की एक लक्षात घ्या, हा प्रश्न खरोखर गंभीर होत चाललेला आहे. आज माणसाचं काय चालू आहे? IVF काय जवळजवळ 10 ते 20% कपलमध्ये IVFच करावं लागते. आज गर्भधारणच नाही होत. तुम्ही जसं म्हटले की भविष्य काळामध्ये मानव निर्मिती सुद्धा थांबू शकते जर तुम्ही रासायनिक शेतीपासून बाजूला गेले नाही तर. तुम्ही शेतीचे पिकं पिकणे कमी झाले हे सोडा, तुमचे गाय गाभण राहत नाही हे विषय सोडा, तुम्ही माणसं सुद्धा पुढची पिढी जन्माला येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मातीत जीव ओतावा लागेल, तेव्हाच तुमच्या पण पिढ्यांचे जीव सुरक्षित होतील. आणि आज शेतकरीच फक्त सुखी अन्न खाऊ राहिलं. बरोबर आहे. हा सुद्धा आज फक्त ते पण शेती करतो, समजा तोच खाऊ राहिला. समजा त्या शेतकऱ्याला पण जर केमिकलचा असेल तर तो काय करेल? हो, नाही तरी पण आपण शेतीतलं पिकवलेलं जास्त खातो म्हणून थोडेफार तरी आपल्याला ते ताकद. तंबाखू, सिगरेट आणि बिडीपेक्षा खतरनाक घातक आता शेतीचा भाजीपाला जाईल. तर त्याचबरोबर जर समोर जर रिस्पॉन्स आला कॅन्सरचं प्रमाण वाढले ना. परत दुसऱ्या दोन सर मी जातो दवाखान्यांमध्ये अरुण भाऊ त्या गोष्टी सांगतील, ते तज्ञ आहे त्याच्यामध्ये, ते बरेच सामाजिक कल्याण करतात, जात राहतात दवाखान्यामध्ये. सर त्यांनी 2 दिवसापूर्वी त्याला एक शेतकऱ्याचा फोन आलता, तर त्यांचा थोडा अनुभव सांग. त्यांनी SCT वैदिक विषय काय माहिती. हे अरुण भाऊ आहे तर सर्वसामान्यांना ते आपल्या ह्या आढळ विभागामध्ये बऱ्यापैकी मदत करतात. अरुण भाऊ शेळके तर ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ते, म्हणजे कोणत्याही सुख दुःखात रात्री असो किंवा बेरात्री असो. तुम्ही काहीतरी पंचायत समितीच्या पदावर पण होते ना? हा मग. आणि आज म्हणजे नेतृत्व पण करतात ते इकडे आपल्या देवठाण. अरे वा. आणि ह्या भागामध्ये ते एक प्रचलित व्यक्तिमत्व आहे आणि शेतकऱ्यांसाठी असेल किंवा इतर गरीब सामान्य नागरिकांसाठी पण ते पळत असतात. तर त्यांना म्हणजे ते SCT वैदिकचा शेतकऱ्याला त्याला फोन आला. आढळराव विभागातील सर्व सामाजिक कार्य करणार लाडके कार्यकर्ते असं म्हणा. म्हणजे एकदम झोकून देणारे. तर त्यांचा एक थोडा अनुभव आहे. मी SCT वैदिकच्या माध्यमातून मला एक कोपरगावच्या एका माणसाचा फोन आला आणि मी सहज मला ते शेखर सरांचा बाग आवडला आणि त्यांची नर्सरी आवडली म्हणून ते टेटसला मी ठेवलं. टेटसला ठेवल्यानंतर माझं टेटस दररोज 2-2.5-3 हजार लोक पाहतात. तर मग त्यांनी मला फोन केला, हे कुठले काय म्हणलं बाग माझ्या मित्राचं आहे. आणि मग ते शरद किंगच्या याच्या रोपांविषयी त्यांनी माहिती विचारली. म्हणलं एकदम चांगला बाग आहे. मी त्याला आणखी व्हिडिओ टाकली तर त्याने मला SCT वैदिकविषयी माहिती सांगायला सुरुवात केली. म्हणे मी देरडमडी गावात तुमचं कुठेतरी शॉप आहे, तिथून तो खरेदी करीत असतो. आणि एकदम त्याला 20 गुंठे शेती, पण 20 गुंठ्यात तो अगदी समाधानी. त्याने सांगितलं मी SCT वैदिकचं वापरतो, लोक थोडंसं महाग असल्याने वापरत नाही पण त्याचे इतके फायदे, जरी महाग वापरलं तर त्याचं उत्पन्न 3-4 पट भेटतं. आणि त्याच्यामुळं जमिनीचा पोत सुधारला. आज त्याची शेती एकदम चांगली आहे. जमिनीची सुपीकता वाढल्यानं झाडांचा ग्रोथ चांगला आहे. त्याच्यानंतर पिकाची चकाकी चांगली राहते. झाड असं बाळशेदार म्हणतो आपण तसं झाड राहतं आणि तो अनेक पिकं त्यातून घेत असतो. एका म्हणजे एकदाच 2-3 प्रकारचे पिकं घेतो आणि जास्तीचं उत्पन्न त्याला मिळतं. असं जवळजवळ 5-7 मिनिटं तो मला सांगत होता. तर तो हे नर्सरी आणि हा प्लॉट पाहिला ते येणार होता. तुम्हाला म्हणे तुम्हाला तुमची नर्सरी का? म्हणलं माझी नाही, माझ्या मित्राची नर्सरी. त्याला वाटलं ती माझीच आहे काय. मग मित्राची नर्सरी त्याला सांगितलं तर त्यांनी त्याच्याबद्दल मला इतकं SCT बद्दल सांगितलं की असं खते याच्यामुळं काय होणार आहे, भविष्यातली
मातीचा पोत सुधारणारे, जमिनीची सुपीकता झाल्याने लोकांच्या त्यांनी आरोग्य माहिती सुधारणारे. सांगितली. हा कारण आता इतकं आरोग्याचं भयांप्रमाणे जास्तीचं कॅन्सरचं प्रमाण वाढलं लोकांचं. आपण जे दैनंदिन आपल्या आहारात जे भाजीपाला खात असेल किंवा फळपिकं घालत असेल हे सगळे रासायनिक असतात, त्याच्यामुळे आजाराचं प्रमाण वाढतं. पण SCT वैदिकच्या माध्यमातून आपल्याला जे आरोग्याला भेटणारे फळं असेल, भाजीपाला असेल ते एकदम चांगलं भेटणार. त्यातनं रासायनिक केमिकल नसलं, आणि विषमुक्त शेती. सर्वात मोठी गोष्ट काय झाली माहिती का, बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये एक गैरसमज आहे. काय झालंय, मागचे 30-40 वर्ष आपण काय केलंय, केमिकलवर शेती केली आणि रोगराई शिवाय आणि केमिकलच्या फवाऱ्याशिवाय पिकी येतच नाही. हे आपलं पक्क काय बसलं डोक्यात. आपण म्हणतो फॅट बसलं डोक्यामध्ये. ते फॅट डोक्यामध्ये बसल्यामुळे ना, आता जर असं एखाद्या व्हिडिओ पाहिला का हे ऑर्गॅनिक आहे किंवा हे वैदिक आहे, तर लोक काय म्हणतात, नाही शक्यच नाही, त्यांनी एकतरी केमिकल वापरलं असेल. एकंदे साहेब काहीतरी खोटं बोलत आहे, एवढे लोक पाहिले मग ते खोटं बोलत आहे, यांनी काहीतरी केमिकल वापरलं असेल, त्याशिवाय असा भाग होऊ शकत नाही. माझे काही मी काय असेच काही केस पांढरे झाले का, मी असाच म्हातारा झालो का, असे लोक डायलॉग मारतात. आता मुद्दा असा याच्यामध्ये की SCT वैदिक हे तंत्रज्ञान मुळातच 5000 वर्ष जुनं आहे. केमिकल 250 वर्षांपूर्वी जगात आलं. किती? 250 वर्षे. 250 वर्षाच्या पुढे केमिकल नव्हतं. म्हणजे आपल्या देशामध्ये तर अगदी 70 वर्षापूर्वी आलं. कधी? 70 वर्षापूर्वी. 71-72 चा दुष्काळ होता का, तेव्हा हे बी बियाणं आलं संकरित, त्याच्याबरोबर खतं आले आणि तेव्हा काळापासून खऱ्या अर्थाने आपल्याकडे काय म्हणतात, हरित क्रांती आली आणि केमिकल आली. आता केमिकल क्रांती आली, हरित क्रांती शब्द बदलून आपल्याला तो वापरावा लागेल. केमिकल क्रांती आली आणि ह्या केमिकलनी गेल्या 70-80 वर्षामध्ये आमच्याकडे सुरुवातीला युरिया आला, नंतर DAP आली, नंतर काय आलं, हळूहळू मिश्र खते आली 19-19, 10-26-26, नंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आलं आणि नंतर काय आलं, वॉटर सोल्युबल आलं आणि आता तर डायरेक्ट फवाऱ्याचीच खतं आली. म्हणजे हळूहळू यांनी आमचं आधी माती खराब केली, नंतर पाणी खराब केलं आणि आता ड्रोनच्या द्वारे काय खराब करताय, वातावरण, हवा खराब करताय. आणि हवा खराब झाल्यावर मग काहीच नाही, आपणच खराब व्हायचं राहिलो. कळलं का तुम्हाला? म्हणजे आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे, 5000 वर्षांपूर्वी वैदिकवर शेती आपले ऋषीमुनी करत होते, रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढत होते. आजही आम्हाला खूप आनंद आहे का आमचे शेतकरी विक्रमी उत्पन्न काढताय. त्याच्यामधलेच हौशीराम एकखंडे हे एक विक्रमवीर आहे, तर त्यांच्यासाठी आपण डोळ्यात टाळा वाजवायला पाहिजे. कारण आज त्यांनी जर स्वतःला गाडून घेतलं नसतं, त्यांनी 2 वर्ष जर याच्यामध्ये विश्वास ठेवला नसता राम सरांवर, तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्यांना. मागच्या वर्षी त्यांनी त्यांच्या नातींच्या गाड्यांमध्ये माळ घातली तुळशीची. लोक आता दिंड्यांना गेले, कुठे गेले, दिंड्यांना, म्हणजे देवाला शोधण्यासाठी. आणि त्यांनी देव त्यांच्या शेतामध्ये अवतरवला, बरोबर आहे की नाही. आणि त्यांनी याच्याकरता माळा घातली. त्यांचा डायलॉग काय होता, पुढे काय डायलॉग होता तुमचा, काय घातल्या माळा? लोकांना चांगलं चारायचं, हा, राहू दे. आयुर्वेदिक आणि अन्न चांगलं द्यायचं. हा, तर मग आपल्या घरात पण चांगलंच वैदिकच पाहिजे. मग त्याच्यामुळे माळा घातल्या, म्हणजे मांसाहाराकडे जायचं नाही आणि सगळ्या प्रकारे सात्विक बनायचं. तर हा विचार महत्वाचा आहे की तुम्ही विचार करा, फॅमिलीला सात्विक बनवण्याचा उद्देश ठेवला, कारण त्यांनी शेतामध्ये काय पाहिला, बदल पाहिला. तो बदल नसता पाहिला तर बरं, आज जर वैदिक वापरलेलं नसतं तर काय परिस्थिती असते? गळून जायला असतं. 10-20% गळलेलं असतं, काही करपलेलं असतं, काही डाग पडलेलं असतं. तुम्ही पण यांसारखे, तुम्ही यांनी जसे 50 कॅरेट नेले तसे तुम्ही 200-300 नेले असते. पिवळा भाग दिसला असता बघा बरं, रासायनिक. मागच्या वर्षी होता ना, मागच्या वर्षी. डिफिशियन्सी. या वर्षी पिवळे पावळेपणा कुठंच नाही, हिरवा आणि लाल 2च रंग आहे. का हो? शेंडा पहा ना किती आणि अजून शेंडा काय उरायला, निवड राहिला, म्हणजे माल असताना अजून बाकी. हा, खालून काय आहे, ताकद आहे, खोड मजबूत आहे. म्हणून मला एवढंच म्हणायचंय का तुम्ही परत लावा आता, 100 झाडं लावा, लई नका लावू, हाऊस म्हणून. हा, आणि मग सक्सेस करू आपण. काय 100% शेखर सर, इथं आता एवढं हा. समोर उदार नाही सर. शेखर सर आणि निलेश, तुम्ही दोघांनी मिळून या भागामध्ये शेतकऱ्यांचं प्रबोधन करा, त्यांचे आत्मविश्वास वाढवा आणि त्यांना यशस्वी करून द्या. तर आमचं सूत्र एवढंच आहे, शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये करोडपती लखपती झाला पाहिजे. आणि आता आम्हाला याचा आनंद आहे. झाला पाहिजे, हा? ते जाऊ दे, पण निरोगी झाला पाहिजे. नाही, तो तर पहिला होणार. आपण हे बघा, आपली पहिली अट आहे, तो निरोगी झाला पाहिजे. पैसा तर भेटणारच, वरून आरोग्य भेटणार. आणि तेच पुण्याचं काम आहे ना. नाही, आरोग्याशिवाय पैसा नाही आमच्याकडे. जो याच्यामध्ये विष कालविल ना, रासायनिक खत कालविल ना, तो यशस्वीच नाही होत. तो आमच्या बोटा उडीचं नाव आहे. काय SCT वैदिक काय ते ते राम सर नुसते बोल बच्चन आहे काय, कशामुळे? कारण तो अर्ध वापरितो, त्याला स्वस्त पाहिजे. काही जण तुमच्याकडे नाही आले का स्वस्तवाले? हा, तुम्हाला म्हणले नाही का स्वस्त आहे, नाही स्वस्त आहे, उधार आहे, घ्या असं. आमदा ठरविलं होतं पूर्ण ताकदीने वापरायचं. नाही, मागच्या वर्षी स्वस्तवाले भेटले होते ना. हा, काय म्हणत होते? नाही त्यांना आम्ही तर असं ऐकलं का काय ते कोणते ते टाकारीचे ते कोण एखंडे, ते तर केमिकलच वापरते, आम्हाला चांगलं माहिती आहे. काही बी खोटा प्रचार करतात. तुमच्या नावाने बोंबा मारतो एक जण.
युट्यूबवर हा तुम्हाला भेटून गेला का नाही नाही तर मुद्दा काय असतो याच्यामध्ये की तुमच्या नावाचा वापर नाव मोठं झालं की लोक त्याचा वापर करायला खाऊन पाना खा ते काढा मग डाळिंब. ज्याला कोणाला शंका असेल ना डाळिंब घेऊन जा आणि लॅबमध्ये टेस्ट करा. 0 रेसिड्यू येणार. रेसिड्यू फ्री नाही, 0 रेसिड्यू. म्हणजे हे डाळिंब जगातल्या कुठल्याही शहरामध्ये तुम्ही विकू शकता. आवाज इड आलाय तुम्ही खाते मग त्याचं पाणी किती चार पाणी वाजते. कस काय कुरुम खा ना. हा बरोबर का जेवण येईल परत. पहिल्यांदा असं झालंय SCD वैदिकच्या वतीने शेतकऱ्याचा सत्कार होतोय. पहिल्यांदा सर 7 वर्षामध्ये हा ना 10 वर्षात माझा सत्कार करणारी सगळी मला टुपी घालल्या सगळी. पहिला शाल श्रीफळ हे आपण पहिल्यांदा खंडी पाटलांना आपण अर्पण करूया. जय श्री वैदिक जय सिटी वैदिक. जय श्रीराम जय श्रीराम. वाह क्या बात आहे. पहिले ओळख सांगा आधी. ती एक आकाराची त्याची बघितली शिल्पकाराची बर म्हणजे गावच त्यांनी काढावलं. ती माझी सरपंच होते हा एक 10 वर्षे चेअरमन पण होते आणि तालुका अकोले तालुक्याचे तालुका उपाध्यक्ष भाजपचे ते. बर आणि जे तुमची जगदंबा माता आहे टाकारीची हे सगळं देवस्थानाचा जो विस्ताराचा जो काम आहे सगळं त्यांच्याच त्यांच्याकडे. नजरेखाली झालेलं आहे. हो ओके तर थोडक्यात टाकरी गावाचे आधारस्तंभ म्हटलं तरी चालेल. प्रेरणास्थान प्रेरणास्थान. नाव सांगा त्यांचं. त्यांचं नाव श्री बादशाह अप्पा खंडे. ओके तुमच्या गावामध्ये लहान पोरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला माहिती आवडीचं व्यक्तिमत्व. म्हणजे सुखात दुःखात पहिल्यांदा माणूस किती वाजू रात्रीचे तिडं पाहिजे लगेच हजारी कोणच्या सुख असू दुःख असू. बोला. आज आपल्या श्री क्षेत्र टाहाकारी आई जगदंबा मातेच्या कृपा आशीर्वादाने आमच्या टाहाकारी गावचे कृषीभूषण अवशीराम एकखंडे त्यांचे चिरंजीव संकेत एकखंडे हे गेली 15-20 वर्षापासून तंबाट्याचं पिकं असेल भाजीपाले असतील आणि अतिशय शेतीच्या छंद खूप जबरदस्त आपण असणारा माणसं म्हणतो तर त्यात हौशीराम आणि संकेतला पण तीच सवय लागली. म्हणून त्यांनी आपल्याच आढळा विभागातील आमचं पूर्ववत स्नेही रामसर मुखेकर सर हे पूर्वी शिक्षक असल्यापासून आमचा घरोबा तर होताच आणि त्यांना ती शिक्षकही असताना मला वाटतं शाळेतसुद्धा शेतीविषयी मुलांना जास्त अनुभव सांगत असतील. त्याही कालखंडापासून त्यांना शेती पिकं आणि शेती कशी पिकवावी बऱ्याच त्यांच्या यूट्यूबवर प्रयत्न चालू आहे. परंतु त्यांना यश आलेलं आहे तसं म्हणायचं काही कारण नाही. पण अजून यश येणं म्हणजे जवळजवळ 50% शेतकऱ्यांनी त्यांचंच ऑर्गनाईज वापरलं पाहिजे. म्हणून त्यांना आपण सरांनी सहकार्य केलं पाहिजे. आज आपल्या अवशीरामच्या बागेत आले आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आम्ही शाल श्रीफळ देऊन सन्मान करत आहे. मी हौशीराम एकखंडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा शाल श्रीफळ आणि डाळिंब देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात जय श्री वैदिक जय श्रीराम. राम सरांच्या बाबतीत सांगायचं अजून म्हटल्यावर आमच्या आई जगदंबा मातेचं त्यांचं एक मुख्य प्रवेशद्वार म्हटलं तरी हरकत नाही. कारण जगदंबा माता ही त्यांची सर्वस्वी आई आहे आणि आईसाठी आम्ही एकदा फक्त हौशीरामने आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि जगदंबा मातेच्या नावाने प्रवेशद्वार उभं करायचं होतं आणि राम सरांनी किती टाकू आम्हाला विचारलं सुद्धा नाही. चेक पुस्तक लगेच चेक दिला 1,25,000चा चेक त्यांनी दिला आणि आई जगदंबेवर एवढं प्रेम असणारा माणूस आम्ही पहिल्यांदा बघितला म्हणजे पूर्वी प्रेम होतं आणि आता आम्ही नवरात्र उत्सवात आम्ही त्यांच्याच हस्ते जे आपले वर्गणीदार आहे त्यांच्याच हस्ते आम्ही त्याचं उद्घाटन करणार आहे. काम पूर्ण होत आहे. कौन्सिला झालेली आणि फक्त आता वरतील्या मूर्त्या ठेवणे बाकी आहे. नाही तर परिपूर्ण कामाचं आपलं आपण जी ठरवलं होतं सगळ्यांनी आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातर एवढं मोठं आम्ही ते प्रवेशद्वार उभं केलंय. याचा सर्वात मोठा त्यांचा वाटा आहे. म्हणून मी आई जगदंबा मातेच्या वतीने पुन्हा एकदा राम सरांना चांगले आशीर्वाद देऊन सॉईल चार्जर हा जगभर पोहोचो अशी मी नम्र प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. थँक्यू. चला भाऊ चला थँक्यू धन्यवाद. तुमचं नाव सांगा.
माझं नाव हनुमान देशमुख, राहणार जवळीकडलं, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. अच्छा, तुमच्या बरोबर कोण आले? सुनील वामन म्हणून मित्र आहेत. ते आलेले. हो तुम्ही सगळे डाळिंबाचे शेतकरी हो, आहे. आम्ही सगळे डाळिंब. आता ऑलरेडी आहे डाळिंब. हो, ऑलरेडी आता तुमच्या किती आहे 1600 झाडे आहेत. तुमच्याकडं? मला प्लांटेशन करायचं आहे. करायचे. ओके, Plantation चालू. मोठे मोठे शेतकरी आले आपल्याकडे. म्हणजे याच्या आधी होतं, हां, नंतर रोगामुळे काढलं. मग रोगामुळे काढलं तुम्ही. किती झाड होत तुमचे? 1000 झाडं. 1000 झाड. तुम्ही देवठाणचे काय नाव? दिलीप तुकाराम काकड. अच्छा, किती तुमच्या किती डाळिंब आहे? डाळिंब लावायची आता असा विचार चाललाय. ओके ओके, अभ्यास चालू आहे. त्यांचे आहे पण अजून काही पण ते सोडून दिले त्यांनी. सोडून दिले. आहे पण सोडून दिले. किती आहे? 1000 झाड 1000 झाडं सोडून दिले. किती माल काढला? किती फळं काढली? नाही ते सोडून ते पाण्यामुळे म्हणजे घेतलाच नाही. मग परत काय लावायची? मग आता पाईपलाईन केली ना. सोय करणार. ओके, ठीक आहे. आता तुम्ही संपूर्ण बाग फिरले 700 झाडं. हो, नक्की नक्की. तुम्हाला काय वाटलं एकंदरीत प्लॉट बघून? नाही, एकंदर प्लॉट खूप छान आहे. ओके, एकदम म्हणजे काय विशेष काय वाटलं तुम्हाला? विशेष प्लॉटची हेल्दीपणा, हा, म्हणजे ह्या वयामध्ये सुद्धा याची कॅनोपी चांगली आहे. कॅनोपी आणि माल थोडं मागे सर, माल जर एवढा आहे, हे माल तर आहेच, पण मालाबरोबर फांद्यांची ताकद, समजा या फांदीची ताकद आणि एवढा लोड असताना हा. झाड खूप हेल्दी दिसते. हे सगळ्यात हे महत्त्वाचं. विशेष वाटतं हे तुम्हाला? विशेष आहे. ओके, हा. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी झाड किती चांगलं असेल हे लक्षात आलं तुमच्या? नक्कीच नक्की. ओके, बरं, तुम्हाला ज्यावेळेस कळलं की एकही फवारा मारलेला नाही केमिकलचा, ते आता सुद्धा न पटण्यासारखे. बरोबर आहे ना? हो. जवळकरांचं ते ऐकायचं मला. नाही, अरे तुम्ही वडगावला आणून गेला, किती तिथं काय म्हणतात त्याला, व्हायरस पसरवला डाळिंबाचा. आखा नाही, डाळिंब लागवडीची सवय तुम्ही लावली ना सगळ्यांना. पूर्ण गाव केल्यामुळे जवळ कडलं की नाही सगळ्यांना डाळिंब लावायला शिकवले, द्राक्ष लावायला तुम्हीच शिकवले की नाही, आणि तुम्हीच सोडून दिले. मध्ये एक दिवस असा होता का 10 LP गाड्या लोड होत होत्या पर डे. बरोबर आहे की नाही? अहो, तुमच्या रस्त्याने बघायचो, मी लहान होतो, मी जर कॉलेजला गेलो ना, संगमेरला काही काम असलं तर तिथे डायरेक्ट ते असे व्यापाऱ्यांच्या असे बसले, रुबाबात बसले राहायचे. तुमच्याच गावचे देशमुख मंडळी, खरं आहे का नाही? हा, मग मला सांगा, एवढे चांगले दिवस तुमच्याकडे होते, मग आज आपण बघतो की तुम्ही हे माल बघितला सगळा, बरोबर आहे की नाही? नक्कीच. आणि तुमचं केमिकल वापरलेलं नाही, याच्यावर विश्वास बसत नाही. नाही. आता तुमचा विश्वास बसत नाही, याला आम्ही काय करू शकतो? आता आमचा जन्मच केमिकल मध्ये झालाय ना. नाही, आता हे बघा, जे इतक्या वर्ष वापरले गेले, जो डेटा डोक्यात घुसलाय, हा, ती मानसिकता इतक्या सहज असायची नाही बाहेर. बदलणार. मग काय करायला पाहिजे? ती बदलण्यासाठी आम्ही काय करू शकतो? नाही, आता तुम्ही करण्यापेक्षा आम्ही करणं ते. बरोबर, खाली मुळात पाण्यापेक्षा पानच सांगतात. हा हेल्थ काय, हा आणि ते बी हार्वेस्टिंगच्या वेळेस. हा यावेळेस पानाचा जीव जायला राहतो, म्हणजे पानच सांगतात. आणि ही व्हरायटी तुमच्या भागात तर अफलातून येणार. हे नक्कीच. बरं, आता तुमच्या काही प्रश्न आहे विचारा. आता प्रश्न हाच आहे सर, हा, हा जो डाग आलाय, हा काय आहे हो, हा कशामुळे आणि आला? काय येतो? आणि काय येतो तो? बघा, पहिली गोष्ट आहे, माझ्या हातात एक फळ येते, हे जे आहे याला दबका म्हणतात, बरोबर आहे की नाही? हो हो. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे आजार आहे, सर्कोस्पोरा आणि अँथ्रॅकनोज. बरोबर, कोलेटोट्रायकम बुरशीमुळे तो होतो, बरोबर आहे, आणि दुसऱ्या बुरशीमुळे होतो. आता हे जे दोन्ही पण आजार आहे, हे एक आजार हा तेलाच्या सदृश्य असतो, सर्कोस्पोरा, त्याचे असे स्पॉट पडतात. हा हा आणि हा जो आहे, हा याला दबका म्हणतात, याला डांबऱ्या म्हणतात, काही लोक दबक्या म्हणतात, हा, बरोबर. कारण हा डांबरासारखा होतो. सुरुवातीला याचा चट्टा पडतो, एक असा चट्टा पडतो, आपण कसं भाजल्यावर चट्टा पडतो तसा याचा आधी चट्टा पडतो, इथं चट्टा पडल्या बघा साईडला, आणि नंतर तो असा दबकावून जातो, आणि नंतर ही सडून जातं. सोडून दे. तर हा होण्याचं कारण असं हाय ह्युमिडिटी, अच्छा, हा. बरोबर आहे, त्याच्यानंतर हाय pH जमिनीमध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जे झाड आहे त्याच्यामध्ये जमिनीमध्ये सॉईल कार्बन कमी असणं, ऑर्गॅनिक कार्बन. सर्वात मेन गोष्ट म्हणजे तुमच्या झाडामध्ये CN रेशो डिस्टर्ब असणं, बरोबर आहे, मातीचा CN रेशो डिस्टर्ब होतो. तसं म्हणता सर तुम्ही, तसं आत्ता म्हणता असाल तर मग हे फळ अजून सापडायला पाहिजे प्लॉट. बरोबर आहे. तर आता इथं का सापडलं तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट काय होतं, आता ह्या प्लॉटमध्ये तुम्ही फिरले, ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला हे एक पंक्चर एक सापडलं, एक क्रॅक एक, आणि हे असं थोडासा चाटपळ, जे सगळ्यांना सापडलं. आता हे फुलापाशी जे क्रॅकिंग गेलंय ना, हा. हाच प्रकार आहे सर. नाही, हे कधीच आहे, हे पाकळी करप्याचं आहे, पाकळी हे पाकळी करप्याचं आहे, आणि हे नंतर झालेलं आहे, बरोबर आहे. आजार हाच आहे ना. नाही, आजार एकच आहे, परंतु हा बालवयात झालेला आहे, हा, ते ठीक बरोबर आहे. आहे. हा, मग हा आत्ता झालेला आहे. हा ओके, बालवयातच होईल. हा, नाही हे पंक्चर आता केलेलं आहे. नाही, पहिली नाही, आळी. आळी वगैरे नाही, हे ना फळमाशीने केलंय ते, त्याला ज्यावेळेस तयार होतं ना मला, तेव्हाच तिने आळी घातलेली, म्हणजे 1 महिन्यापूर्वी. हा. ओके, आता हे जे फळ आहे यांची संख्या किती आहे तुम्ही पाहिली का? किरकोळ आहे काही. किरकोळ नाही, म्हणजे जो नाहीच, नाहीच फक्त आहे. तुम्हाला सापडल्यावर सापडलं. नाही, काय होतं म्हणजे मला इथं शेतकऱ्यांना काय सांगायचंय, पहिली गोष्ट, हे आजार हे नैसर्गिक आहे, हे तुम्हाला कुठल्याही बागेमध्ये सापडणार. जर सापडलेच नाही तर समजून घ्यायचं त्यांचं पोषण थोडंफार कमी आहे, किंवा केमिकल वापरतात.
दोनच कारणे. कमजोरीमुळे रोग येतो, कमजोरीमुळे रोग येतो, आणि रोगामुळे नुकसान होतं. बरोबर आहे. मग आपण रोगावर काम केलं पाहिजे का कमजोरीवर? आपण कुठे काम करतो? रोगावर. मग आम्ही गेले 10 वर्ष काय शिकवतो की कमजोरी कशामध्ये? मातीमध्ये. आणि तुम्ही दूर कशातली करू राहिले? झाडामधली. बरं, तुम्ही सुरुवातीला बुरशीनाशकांना फवारे मारायची. काय मारायचो आपण? ब्लू कॉपर म्हणजे काय? तांब. हॅलो. नंतर काय मारायचो? मँकोजेब म्हणजे काय? मँकेनीज. बरोबर आहे. नंतर काय मारायचे? सल्फर म्हणजे काय? सल्फरच. कांद्यात राहतं ते. म्हणजे आपण त्या काळात सुद्धा सुरुवातीला जेव्हा बुरशीनाशकं वापरायचो तेव्हा कॉन्टॅक्ट बुरशीनाशकं म्हणजे आपण त्यांना मूलद्रव्य देत होतो, मिनरल्स. कळलं? मग आपलं जे हे आहे काय, प्लांट क्लिनर आहे आपलं, त्याच्यामध्ये तेच आहे. आता सर ऐकून घ्या. मग आता याच्यामध्ये हे होण्याचं कारण काय? काही हे डिफिशियन्सीमुळे हे होतं. मग आता मी एखाद 2 झाडांनाच का सापडलं? कारण त्या ठिकाणी पाण्याचा मारा, खडकाचा भाग, बेसल डोसचं प्रमाण, ह्या सगळ्या गोष्टी विहिरी झाल्यामुळे एखादा अर्धा अपवाद होऊ शकतो. आणि कधी कधी निसर्गाचं म्युटेशन पण असतं, त्याच्यामुळे अपवादात्मक ह्या गोष्टी कुठेतरी होतात. परंतु जर ह्या गोष्टी 2-5% पुढे जर गेल्या तर त्याचं रोगामध्ये साथीत रूपांतर होतं. बरोबर आहे. ते कधी होतं? जेव्हा त्याला अनुकूल वातावरण भेटतं. तुमच्या मातीमध्ये पॉझिटिव्ह मायक्रोब्स आणि निगेटिव्ह मायक्रोब्स म्हणजे जे मित्र जीवाणू आणि शत्रू जीवाणू, मित्र किडी, शत्रू किडी, सगळं आहे की नाही? आहे. नाही ते आहे. मग ज्याला तुम्ही खाऊ घालणार आहे ते काय होणार आहे? तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुमच्या मित्र जीवाणू पण आहे, मित्र बुरशा पण आहे, मित्र बुरशा, शत्रू बुरशा, मित्र जीवाणू, शत्रू जीवाणू. आता मग तुम्ही खायला कोणाला घालता? तुमचा गाव संस्कार कोणाला जास्त देतो? म्हणून आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्या मातीमधल्या सगळ्या मित्रजीवाणूंना खायला घातलं पाहिजे शेतकऱ्यांनी. तेव्हा पुढच्या पिढ्या काय होणार? स्ट्रॉंग होणार. तुम्ही जर मित्रजीवाणूंना खायला नाही घातलं, गांडुळांना खायला नाही घातलं, तर मग खायला कोणाला भेटणार? शत्रू जीवाणूंना, शत्रू किडींना. आणि मग तुमच्याकडे रोगराई आणि किडीचं प्रमाण वाढणार. म्हणजे हे सगळी काय तुम्हाला सांगतो, प्रत्येक बागेमध्ये तेलाची जीवाणू आहे, प्रत्येक बागेमध्ये क्वालिटी ट्रायकमचे जीवाणू आहे, प्रत्येक बागेमध्ये तुम्हाला बुरशा सापडतील, नेमॅटोड प्रत्येक बागेमध्ये निसर्गात आहे. पण ज्याला खायला मिळेल तो वाढेल. आपण कोणाला? मित्रांना खाऊ घालतो, त्याच्यामुळे मित्र वाढतात आपल्या बागेमध्ये. लोकांच्या बागेमध्ये काय वाढते? खोडकीड, पिनहोल बोरर. यांच्या बागेत पिनहोल बोरर सापडून दाखवा सर. त्या खोडकीड बाळून दाखवा. मर रोगासंदर्भात तुम्ही काय सांगा? मर रोगाबरोबर हे बाळ आहे. हे बाळ कोणाची? आई याची कोण आहे? माती. मग आधी झाड मरतं का माती मरती? बरं, माती मरती म्हणजे काय करते? माती थोडी जिवंत आहे, मातीमधले जीव जिवंत आहे. मग मातीमध्ये जे जीव आहे ते कोण आहे? आमचे सगळे मित्र जीवाणू, मित्र बुरशा. बरोबर आहे की नाही? हे जीवाणू मेले की त्याला निर्जीव माती असं म्हणतात. आणि ते कशामुळे मरतात? रासायनिक खतं, रासायनिक औषधं, फॉस्फरिक ऍसिड, तुम्ही जे खाली जमिनीमध्ये सोडता, तणनाशक, यांनी ते काय होता? मरून जाता. हे सगळ्या दुनियाला माहिती. म्हणजे काय असतं, मर रोगाचं मूळच केमिकल आहे असं म्हणायचं. बस केमिकल बंद करा, मर रोग कमी होऊन जाणार. आम्ही आमच्या आमचा मेजर प्रॉब्लेम असतो हे मर रोग. तुमचा मेजर प्रॉब्लेम केमिकल आहे, मर रोग नाही. पण अजून जे आम्हाला ऐका ना सर, मी काय म्हणतो, जीवाणू जगण्यासाठी काय करायला पाहिजे? जीवाणू चांगला त्याला खायला द्या. शेवटी काय महत्वाचं आहे? अन्न. असतील शिते जमतील होते. म्हणजे हे भूत जर जमवायचे असतील तर त्यांना शीत घाला. मग ते शीतच आपण एसिड वैदिक म्हणून खायला घालतो. आपलं सॉइल चार्जर म्हणजे जीवाणूंचा काय आहे? आहार आहे. त्याच्यावर लिहिलंय आम्ही डायरेक्ट जीवाणूंचा आहार. आज आमच्या काय काय प्लॉटची अशी परिस्थिती आहे, फर्स्ट टाइम पानगळ करून बाहेर धरलाय आणि निम्म प्लॉट संपत आले. गेला. हा, आमच्या शेजारी त्याचं कारण आहे ना, प्लॉट संपत तुमचे लोक आहे ना, हे बघा मला एक सांगा, तुमचे लोक डोकं कशावर चालवित्या? केमिकलमध्ये. जर केमिकल जर तुमचं दुश्मन आहे, तुम्ही केमिकलमध्ये किती जरी एक्सपर्ट झाले. तुम्हाला एक सांगू सर, आता आमचे 2 प्लॉट आहे, शेजारी आरक्त आहे माझी सेंद्रिय, मध्ये 4 फुटाचा बांधे फक्त. दोघांची लागड जवळ बरोबरच आहे, 2-3 महिन्याचा फरक आहे. आज त्याचं कमीत कमी 4 एकरात 2 एकर संपलं मर रोगानं आणि बाकीच्या आजारानं. माझ्याकडं ती नक्कळच 4 झाडं लागलीत आत्ता. पण मी जवळ वर्षापासून तुमची कोणती आहे? सेंद्रिय. त्याची कोणती आहे? आरक्त. बरोबर आहे. आरक्ता व्हरायटी कधी लावतो माणूस? कुठं आरक्त आहे का? दाखवा कुठं जगात. मी अख्खा महाराष्ट्र फिरतो. नाही, ते आपल्या तालुक्यात आमचं गावच आहे आता सगळं. बरोबर आहे ना? का बरं आहे सांगा? सांगा बरं, आरक्ता का बरं लावतो आपण? सेंद्रिय काय लावतो? झटपट फळ काढून मोकळं व्हायचं. म्हणजे अतिघाई चुकांची आई. आपल्याला चुकाने दुरुस्त करायच्या, आपल्याला डाळिंबाला धडा शिकवायचा. त्याच्यात आता डीप सॉइलचा हा प्रश्न मला सगळं मान्य आहे. बघा, तुम्ही तुमच्या उणिवांवर अभ्यास करता का कधी? तुमचं काय चुकतं हे तुम्ही कधी शोधलं का? तुम्ही समोरच्याचं काय चुकतं ते शोधू राहिले. आज इथं आले,
तुम्ही सगळ्यात मला हे दाखवलं का सर हे मोठं फळ कशामुळे झालं सांगा, सर हे भारी झाड कशामुळे झालं ते ऐकून घ्या ते कशामुळे झालं ते सांगा. म्हणजे आपण पहिलं काय शोधलं, दोषच शोधतो. हे बघा सर, दोष शोधल्याशिवाय त्याचा पुढला पर्याय नाही तुम्हाला पण सापडत नाही. आतापर्यंत तुम्ही याच्यावर किती अभ्यास केला इमानदारीने सांगा. कोणतं याच्यावर हा याच्यावर जवळजवळ नाही कुठेही गेले दुकानात हेच विचारतो ना आपण रोगावर काय. सर. अहो 50 वर्ष त्याच्यात बरोबर. हा त्याच्यामुळं तरी पण तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारावा असं वाटतो. म्हणजे 50 वर्ष काय गेले, मला हे म्हणायचंय. तुमचे 50 वर्ष वाया गेले. एक हौशराम पाटलांनी तो पॅटर्नच पेन करून टाकला. नाही काय झालं सर, मार्केटमध्ये ना भरपूर कंपनी आहे आणि त्यांची आतापर्यंतची Focus. काही अनुभव असे काही असे चांगले नाही, त्याच्यामुळे प्रत्येक असं समजा सापडून कोणाला जरी सांगितलं ना बस असं आहे तसं, मला तर मार्केटमध्ये बसत नाही. 10 वर्ष अशी कंपनी दाखवा, 10 वर्ष तिचे युजर वाढत चाललेले, 10 वर्ष ती तेच सांगते जे 10 वर्षापूर्वी सांगत होती. 10 वर्ष त्या कंपनीचं एकही प्रोडक्ट बदललेलं नाहीये आणि 10 वर्ष एकही प्रोडक्ट त्यांना बंद करावं लागलेलं नाहीये. मला असं एक कंपनी दाखवा आणि ज्या कंपनीचे 10 वर्षापासून युट्यूब चॅनल व्हॉट्सअप ग्रुप तेच आहे असं मला दाखवा. जगात दाखवा, जगात, भारतात नाही. आपलं result चांगलं. म्हणजे काय का ती कंपनी रिझर्व त्याच्यावर प्रोडक्टवर धंद्यावर बसलेली नाही, मग ती एथिक्सवर काम करते. एक वेळेस कसं आहे, समजा तुम्ही खोटं बोलू, शेतकरी नाही ना खोटं बोलू शकत, आणि झाड आणि झाड नाही ना खोटं बोलू शकत. ते बी खोटं बोलते. चला दिले त्यांना लाख रुपये बेसल डोस उधार दिला का हो श्रीराम पाटील. हा हाय गाववाले सर Generally सर आम्ही एवढा वेळ खर्च कोणत्याच प्लॉट मध्ये नाही माहिती ना आम्हाला. आमच्या जवळ माणूस लवकर जात बी नाही. पण आज ते लोक नाही म्हणते का पोरं नाही म्हणते का तुला काय सोनं लागलंय काय तुला काय, आणि मला खरंच लागेल सोनं. माझ्यापासून माणूस जातच नाही लांब. त्याच्या थोडक्यात आपलं म्हणणं असं आहे का मातीवर जर काम केलं तर मग रोग आणि त्याला काहीच नाही येणार. 100% होईल. अहो बघा तुम्ही माती जिवंत केली ना, आम्ही काय करतो मातीमधल्या गांडुळांना जीवाणूंना. आता मला सांगा ही मुळी जर एवढी उघडी पडली, एवढी जर मुळी उघडी पडली झाड जगल? स्टीम बोरर वगैरे ते लगेच येऊन येणार ते. इथं विषय नाही. त्याला पत्ता जरी सापडला झाडाचा तर तो इथून पाहून नाही आपला कार्यक्रम नाही आपण चौपड आलं लक्षामध्ये. म्हणजे त्या बोररचं मशीन इथं काम करणार नाही. तो म्हणतो हा खडक काय आपल्याच्याने फुटणार नाही. म्हणजे यांच्या झाडामध्ये प्रतिकारशक्ती, प्रतिकारशक्ती. यांच्या मातीमध्ये प्रतिकारशक्ती आहे. माती जिवंत झाली. आणि यांच्या मातीमध्ये यांनी मला सांगा राख आहे. तुम्ही राखेला पेटवा बरं. तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक फटाक्यामध्ये राख का बरं भरलेली राहते? कोण सांगतं मला इथं बसलं? प्रत्येक फटाक्याच्या दारूमध्ये दारू बरोबर शेवटी काय भरलेली असती? राख का बरं भरलेली राहते? सिंपल आहे. राख अग्नीला विझून टाकते कारण ती जळून शिल्लक राहिली. अग्नीनं जाळल्यानंतर जी शिल्लक राहते ती राख राहते. म्हणजे राखेला परत कोणी जाळू शकत, कोळशाला जाळतील पण राखेला नाही जाळू शकत. म्हणजे राख ही अग्नीचे विरोधक आहे. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये राख मिसळता तळाला, एकदा तो फटाका फुटला तो याला ऑक्सिजनचा संपर्क आला का तो राखेच्या संपर्कामुळे लगेच विझून जातो. म्हणून फटाके लगेच विझून जातात राखेमुळे. तसं आपल्या मातीमध्ये आपण हे शत्रू जीवाणू कीटक असतील, आळी असतील किंवा आपले रोग असतील याशे किंवा तुमचे काही जमिनीमध्ये तण असतील, यांना खायला काही शिल्लकच ठेवत नाही आणि ते उपाशी मारतात. ते काय म्हणतात इथं काय आपलं काम, चला आपण दुसऱ्या गावाला जाऊ शेजारची असं. त्यामुळे तुम्ही बिंदास एसिड वैदिक वापरा. लागवडीपासून वापरा. लागवडीपासून तुम्ही जर भरपूर जर वापरलं तर तुम्ही 12 महिन्यामध्ये बाग धरू शकता. तोच प्रश्न चाललाय, त्यांना लागवड करायची होती आता. चला शंका नाही झालं, अजून काही शंका सांगा.